नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या सर्वांचं स्वागत आहे महाराष्ट्र नर्सिंग ऑफिसर्सच्या टार्गेट सीएचओ या सिरीजमध्ये. तर ही सिरीज कुणासाठी आहे? अशा स्टुडंटसाठी आहे जे की सीएचओचं प्रिपरेशन करत आहेत. आणि ही जी सिरीज असते आपली, ही कशी असते? पूर्णपणे मराठीमध्ये असते. आणि जो आजचा सिरीजचा एपिसोड आहे, की तो आहे 77वा एपिसोड आहे. जर मागचे जे 76 एपिसोड आहेत, जर कोणी बघितले नसतील तर त्यांनी बघून घ्यायचे आहेत. ही सिरीज जी आहे ती नागेश स्वामी सर आणि मी आम्ही दोघं जण मिळून काय करत असतो? अल्टरनेट डेजला घेत असतो. चला, तर व्हिडिओला सुरू करण्याच्या अगोदर सर्वांनी काय करायचं आहे? लाईक करायचं आहे. त्यानंतर कमेंटमध्ये तुमचा फीडबॅक नक्की कळवायचा आहे. आणि तुमचे जेवढे काही मित्र असतील जे की काय करतात, सीएचओचं प्रिपरेशन करत आहेत, त्यांना काय करायचा? हा व्हिडिओ शेअर करायचा आहे. त्याचबरोबर आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करायचं आहे. आणि YouTube प्रमाणे आपण अदर सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर पण अवेलेबल आहोत. तिथं पण तुम्ही आमच्यासोबत काय होऊ शकता? कनेक्ट होऊ शकता. चला, काय म्हणतो बघा, आपला जो हा क्वेश्चन होता, मी तुम्हाला काल काय दिला होता? होमवर्क दिला होता. बऱ्याच जणांनी याचं आन्सर जे आहे ते करेक्ट आपल्याला सांगितलेलं आहे. चला, तर काय म्हणते बघा, ड्युरिंग न्यूनेटल रिसस्किटेशन व्हॉट इज द ऑर्डर ऑफ क्लिअरन्स ऑफ सिक्रिशन? काय चालू आहे? एका युनिटमध्ये न्यूनेटल रिसस्किटेशन चालू आहे. आणि न्यूनेटल रिसस्किटेशन करत असताना आपल्याला त्याला काय करायचं? त्या बेबीला काय करायचं? त्या बच्चूला आपल्याला काय करायचं? सक्शन करायचं आहे. आणि सक्शन करत असताना आता त्याच्या माउथमध्ये, ठीक आहे, माउथमध्ये आणि नोजमध्ये दोन्हीमध्ये पण काय आहेत? सिक्रिशन्स आहेत. तर अशा वेळेस जे आहे ते आपण कुठलं जे आहे ते अगोदर सक्शन केलं पाहिजे हे आपल्याला विचारलेलं आहे. फर्स्ट ऑप्शन आहे माउथ फर्स्ट फॉलोड बाय नेझल कॅव्हिटी. सेकंड आहे नेझल कॅव्हिटी फॉलोड बाय माउथ. ठीक आहे. त्याच्यानंतर थर्ड आहे फॅरिंक्स फॉलोड बाय माउथ आणि लास्ट आहे नन ऑफ द अबव्ह. ठीक आहे. तर बघा, जेव्हा आपल्याला काय करायचं होतं? न्यूनेटल रिसस्किटेशन करायचं असतं, तेव्हा आपल्यासाठी जो एअरवे आहे तो क्लिअर असणं खूप गरजेचं असतं. नाहीतर जेवढे काही आपण व्हेंटिलेशन त्या बेबीला देत आहोत, ते व्हेंटिलेशन त्याच्या लंग्स पर्यंत पोहोचणार आहे का? पोहोचणार नाही. तर त्याच्यामुळे आपल्याला काय करायला लागणार आहे? तो जो एअरवे आहे तो एअरवे क्लिअर करायला पाहिजे. तर आणि तरच तुमचं काय होईल? जे तुम्ही ब्रीथ देतात, जे तुम्ही ऑक्सिजन वगैरे देणार आहात, ते त्या बच्चूच्या लंग्स पर्यंत जाईल आणि जेणेकरून त्याच्यातील सर्क्युलेशनमध्ये ऑक्सिजनचा पुरवठा व्यवस्थित होईल. तर मग असं करत असताना आपल्याला काय करायला पाहिजे? तो एअरवे क्लिअर करण्यासाठी सक्शन केलं पाहिजे जर तिथे सिक्रिशन प्रेझेंट असतील तर. मग ते सिक्रिशन क्लिअर करण्यासाठी आपण काय करतो? सक्शन करत असतो. तर मग सक्शन करताना एक स्पेसिफिक ऑर्डर आपण फॉलो करायला पाहिजे. आपण अगोदर नोज करायला पाहिजे का आपण अगोदर माउथ करायला पाहिजे? याचा काय एक स्पेसिफिक ऑर्डर आहे. तर हा जो ऑर्डर आहे हा कशासाठी आहे? तर बघा, जर एखादा बेबी आहे, ठीक आहे, जर एखादा बेबी आहे आणि हा त्याचं काय आहे? माउथ आहे. ठीक आहे, हे त्याचं माउथ आहे आणि त्याच्यानंतर इथं नोज आहे. ठीक आहे. तर जर तुम्ही हा जो तुमची नेझल कॅव्हिटी आणि ही तुमची ओरल कॅव्हिटी, ठीक आहे, हे काय त्याचं ओरल कॅव्हिटी आहे आणि वरची काय त्याची नेझल कॅव्हिटी आहे. मग ही जी ओरल कॅव्हिटी आहे आणि ही जी नेझल कॅव्हिटी आहे मध्ये काय होतात? इथे मर्ज होतात. ठीक आहे. या ठिकाणी इथं मर्ज होतात असतात. मग जर त्या बेबीमध्ये तुम्ही जर अगोदर काय केलं? नेझल कॅव्हिटी, ठीक आहे, अगोदर तुम्ही काय केली? जर नेझल कॅव्हिटी जर सिक्रिशन केली तर काय होणार? येण्याची शक्यता आहे जे काय माउथ जे कॅव्हिटी मधले सिक्रिशन आहेत ते काय होणार? नेझल कॅव्हिटीमध्ये येण्याची शक्यता आहे. आणि याच्यामध्ये काय होऊ शकतं? बेबीला ऍस्पिरेशनचे चान्सेस वाढू शकतात. ठीक आहे, ऍस्पिरेशन चान्सेस याच्यामध्ये वाढू शकतात. त्याच्यामुळे आपण काय करायला पाहिजे? अगोदर काय सिक्रिशन करायला पाहिजे? माउथचं सिक्रिशन करायला पाहिजे आणि त्याच्यानंतर मग आपण काय करायला पाहिजे? नोजचं सिक्रिशन करायला पाहिजे. तर माउथचं सिक्रिशन करताना आपण काय लक्षात ठेवायला पाहिजे? जे आपण सक्शन कॅथेटर जो आपण इंट्रोड्यूस करणार आहोत तो किती? 5 सेंटीमीटर पेक्षा जास्त करायचा नाहीये. आणि जेव्हा आपण नोजचं करत असतो तेव्हा किती करायचं नाहीये? 3 सेंटीमीटर पेक्षा जास्त काय करायचं नाहीये? तो सक्शन कॅथेटर आत इंट्रोड्यूस करायचा नाहीये. ही झाली पहिली गोष्ट. सॉरी, दुसरी गोष्ट कुठली? दुसरी गोष्ट म्हणजे जेव्हा आपण सक्शन अप्लाय करणार आहोत तेव्हा आपण सक्शन कधी अप्लाय करायचं आहे? जेव्हा आपण बाहेर ओढत आहोत कॅथेटर तेव्हा सक्शन अप्लाय करायचं आहे. सक्शन जेव्हा आपण आत इन्सर्ट करत असतो तेव्हा आपण काय करायचं नाही? सक्शन अप्लाय करायचं नाही. ठीक आहे, ही झाली दुसरी गोष्ट. तिसरी गोष्ट म्हणजे जेव्हा आपण सक्शन करतो तेव्हा कंटिन्युअसली सक्शन कॅथेटर आत ठेवायचं नाही. त्याच्यामुळे काय होऊ शकतो? टिश्यूला ट्रॉमा होऊ शकतो. म्हणून आपण काय करतो? असं सक्शन काढतो टाकतो. ठीक आहे, ती जी आहे ती टू अँड फ्रो जी मुवमेंट आहे, ती जी मुवमेंट आहे ती आपल्याला तिथे एस्टॅब्लिश करायची आहे, जेणेकरून काय होणार नाही? टिश्यूला ट्रॉमा होणार नाही. टिश्यूला काय होणार नाही? ट्रॉमा होणार नाही. अजून एक गोष्ट म्हणजे जेव्हा आपण अडल्टमध्ये सिक्रिशन्स वगैरे असताना जेव्हा आपण सक्शन करत असतो तेव्हा आपण काय करायचं? त्यांना पहिले हायपरबॉरिक ऑक्सिजन द्यायचा आहे. हायपरबॉरिक ऑक्सिजन जो आहे आपण त्यांना अगोदर द्यायचा आहे. म्हणजेच काय? 100% ऑक्सिजन काय करायचं? त्यांना पहिले काय करायचं? ऑक्सिजनेट करायचं आहे, हायपर ऑक्सिजनेट करायचं आहे आणि त्याच्यानंतर मग आपण सक्शन करायचं आहे. का? कारण जेव्हा आपण सक्शन करू तेव्हा आपण काय करतो आहोत? एक व्हेंटिलेशनचा जो मार्ग आहे त्याच्यामध्ये आपण अडथळा आणणार आहोत. त्याच्यामुळे जर पेशंटला आपण अजून हायपॉक्सिक, अगोदरच पेशंट तुमचा हायपॉक्सिक असू शकतो, तुम्ही सक्शन करताना त्या पेशंटला परत हायपॉक्सिक करणार आहात, म्हणून काय करायचं आहे? अगोदरच त्या पेशंटला हायपरबॉरिक ऑक्सिजन द्यायचा आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर जेव्हा आपण न्यूनेटल ही जी कंडिशन आहे कशाची आहे? न्यूनेटल रिसस्किटेशन. त्याच्यामध्ये जे आहे तर कंप्रेशन टू व्हेंटिलेशन रेशो किती असायला पाहिजे? तर 3:1 असायला पाहिजे. कुणामध्ये? निओनेट्समध्ये.
आणि निओनेट्समध्ये जर तुम्हाला आता निओनेट रिसस्किटेशन करताना जर तुम्हाला त्या पेशंटला इफिनेफ्रिन द्यायचा असेल, ठीक आहे, इफिनेफ्रिनचा शॉट द्यायचा असेल तर तो शॉट आपण कसा देतो, IV देतो. पण बच्चूमध्ये आपण कुठली वेन जी आहे ते प्रिफर करतो, तर आपण अंबलिकल वेन प्रिफर करतो. कुठली, अंबलिकल वेन जी आहे ते आपण जस्ट जो बेबी बॉर्न झालेला आहे आणि त्याला जर आपल्याला रिसस्किटेट करण्याची गरज पडली, ठीक आहे, तर आपण जे आहे ते अंबलिकल वेनला प्रेफरन्स करू शकतो. का, कारण ती इझिली ऍक्सेसेबल आहे आणि जे आहे ते अदर वेन्सपेक्षा ती तुम्हाला मोठ्या साईजची वेन मिळणार, त्याच्यामुळे काय होणार, तुम्ही इझिली ऍक्सेस करून त्याच्यामध्ये इझिली ड्रग ऍडमिनिस्ट्रेशन करू शकता. तर आय थिंक कालच्या ना परवाच्या एपिसोडला मी तुम्हाला सांगितलं होतं की जे ॲड्रेनालिनचं आहे ते आपण निओनेट्समध्ये कुठल्या कॉन्सन्ट्रेशनमध्ये देतो. म्हणजे बघा, ॲड्रेनालिन जे आपल्याकडे अवेलेबल असतं ते 1:1000 1:1000 मध्ये अवेलेबल असतं आणि जर आपल्याला निओनेट्समध्ये द्यायचं असेल तर त्याचं काय कॉन्सन्ट्रेशन असायला पाहिजे. ठीक आहे, चलो, तर याचा आन्सर काय असणार, पहिले जे आहे ते माउथ, ठीक आहे, त्याच्यानंतर फॉलोड बाय नेझल कॅव्हिटी, त्याचं आपण लक्षात ठेवू शकतो असं MN, ठीक आहे, MN अल्फाबेटिकली ऑर्डरनुसार. चलो, सेकंड क्वेश्चन काय म्हणतो बघा, इनिशियली द मदर शुड फीड द बेबी ॲटलिस्ट, जे आहे जेव्हा इनिशियली बेबी जेव्हा बर्थ होतो त्याच्यानंतर बेबी बर्थ झाल्याच्या नंतर काही दिवस आहेत जन्माचे 2-3 महिन्यापर्यंतचा काळ, त्याच्यामध्ये बेबीला किती दिवसापर्यंत किती दिवसातून किती वेळा जे आहे ते काय करायला पाहिजे, फीड करायला पाहिजे, हे आपल्याला विचारलेलं आहे. तर बघा, फर्स्ट ऑप्शन म्हणतो 3 टाइम्स अ डे, म्हणजे दिवसातून फक्त काय करायचं 3 वेळा, सकाळ संध्याकाळ दुपार, बास, विषय संपला. त्यानंतर काय म्हणतो बघा, 5 ते 6 टायमाला, दिवसातून 5 ते 6 वेळेस काय करा तुम्ही बेबीला सारखं दूध पाजत राहा. थर्ड ऑप्शन म्हणतो 8 ते 12 वेळेस आणि लास्ट ऑप्शन म्हणतो 10 ते 16 वेळेस. बघा, जसं आपलं अडल्टचं असतं, अडल्ट आपण कसं जेवतो, सकाळी एकदा जेवतो किंवा नाश्ता करतो, त्याच्यानंतर आपण दुपारी एकदा जेवतो आणि नंतर आपण संध्याकाळी एकदा जेवतो. कुणी लोक जे आहेत ते 3 मील घेतात, काही लोक जण फक्त 2 मील घेतात. सकाळी जे आहे त्यांचे 9-10 वाजता ते काय करतात, फुल जेवण करतात, ते ब्रेकफास्ट करतच नाही. ठीक आहे, गावाकडचे जे लोक आहेत त्यांची बघा, त्यांची जेवणाची पद्धत कशी असते, ती लोक ब्रेकफास्ट करतच नाही, ते काय करतात 9-10 वाजता सरळ जेवतात आणि संध्याकाळी डायरेक्ट रात्री जे आहे ते 7-8 वाजता ते जेवतात आणि त्यांची जी झोपायची पण वेळ असते ती 9 वाजेपर्यंत ते सगळे झोपतात. जनरली 8 ते 9च्या दरम्यान जे आहे ते गावाकडचे लोक झोपी जातात. ठीक आहे, हा जो आहे त्यांचा मीलचा पॅटर्न आहे. पण आता जे थोडेसे आपण जे सिटीमध्ये राहणारे लोक आहेत ते आपण काय करतो, 9 वाजेपर्यंत आपण काय करतो, ब्रेकफास्ट करतो. त्यानंतर 12 ते 1 दरम्यान आपण काय करतो, लंच करतो आणि नंतर मग आपण रात्री 9 ते 10च्या दरम्यान आपण काय करतो, डिनर करतो आणि झोपायची वेळ असते आपली 12 PM ते 1 AM, 12 AM ते 1 AM, 12 ते 1 च्या दरम्यान आपण झोपतो. ठीक आहे, ही काय झाली आपली अडल्टची झाली, ती मीलचा पॅटर्न झाला थोडक्यात. ठीक आहे, जे गावाकडे आणि आताच आपण. त्याच्यानंतर जे बेबीज आहेत, आता हा जो पॅटर्न आहे, हा पॅटर्न आपण बेबीज मध्ये फॉलो करू शकतो का, नाही फॉलो करू शकत. मग बेबीज का नाही फॉलो करू शकत, कारण एक तर तुमचे जे बेबी आहेत त्यांचं जे स्टमकची साईज आहे, ठीक आहे, त्यांची जी स्टमकची कॅपॅसिटी आहे ती कशी आहे, अडल्ट एवढी आहे का, अडल्ट एवढी तेवढ्या 4-5 भाकरी खाऊ शकतात का, नाही खाऊ शकत. स्टमकची कॅपॅसिटी कशी आहे, कमी आहे त्यांची. दुसरी गोष्ट म्हणजे ते काय, जे पहिले 2-3 महिने त्यांच्यामध्ये काय त्यांचं फ्रीडम असणे काय असणार आहे, फक्त आणि फक्त काय असणार आहे, मदरचं मिल्क असणार आहे. काय घेतात ते, फक्त आणि फक्त मदरचं मिल्क घेतात. दुसरं काय तुमच्यासारखं खारी खोबरं वगैरे खातात का, पिझ्झा बर्गर खातात का, तर बिलकुल खात नाहीत. त्यांच्या पोटाची कॅपॅसिटी कमी आहे, छटाकभर खातात. ठीक आहे, छटाकभर खातात म्हणण्यापेक्षा फक्त दूधच पितात. ठीक आहे, तर मग इथे 2 ड्रॉबॅक्स काय आहेत, तर एक म्हणजे पहिला ड्रॉबॅक आहे तो म्हणजे पोटाची साईज कमी आहे, त्याच्यामुळे काय करायला लागणार आपल्याला, त्याला फ्रिक्वेंटली फीड करायला लागणार. आणि दुसरं म्हणजे फक्त आणि फक्त मदरचं मिल्क असतं आणि जे कसं असतं, इझिली डायजेस्टेबल असतं. इझिली डायजेस्टेबल असल्यामुळे काय होतं, ते लगेच जसं तो ड्रिंक करतो तर डायजेस्ट होऊन जातं, संपला. परत ड्रिंक करतो, परत डायजेस्ट होऊन जातं, संपला. त्याच्यामुळे काय होऊ शकतं, त्या बेबीमध्ये जर आपण त्याला फ्रिक्वेंटली फीड नाही केलं, जर आपण त्या बेबीला फ्रिक्वेंटली फीड नाही केलं तर त्या बेबीमध्ये काय होऊ शकतं, हायपोग्लायसेमिया होऊ शकतो. हायपोग्लायसेमिया होऊ शकतो, बेबीमध्ये एनर्जी कमी होऊ शकते आणि जेव्हा एखाद्या बेबीमध्ये एनर्जी कमी असते तेव्हा तो बेबी जो आहे तो हायपोथर्मियाला प्रोन होतो. कशाला प्रोन होतो, हायपोथर्मियाला प्रोन होतो. आणि बेबीजमध्ये टेम्परेचर जे मेंटेनन्स आहे ती खूप इम्पॉर्टंट गोष्ट आहे. बेबीमध्ये टेम्परेचर जे इनिशियल आवर्स आहेत, बर्थ नंतरचे जे काही इनिशियल आवर्स आहेत 6 to 12 आवर्स पर्यंत जे आहे तो हायपोथर्मिया प्रिव्हेंट करणं हे खूप महत्वाची गोष्ट आहे. त्याच्यामुळे आपण काय करत असतो, बेबीला इन्क्युबेटर्समध्ये वगैरे ठेवत असतो. तर फीडमुळे बेबीला काय काय प्रॉब्लेम होऊ शकतात, मग एक तर त्याचे हायपोग्लायसेमियामध्ये जाऊ शकतो बेबी, किंवा बेबीमध्ये काय होऊ शकतं, हायपोथर्मिया होऊ शकतो. त्याचबरोबर जे मदर आहेत, मदरमध्ये आहे आणि मदरने जर फ्रिक्वेंट फीड केलं एखाद्या बेबीला तर त्या मदरचे जे आहे ते प्रोलॅक्टिनचं सिक्रेशन होतं. मदरमध्ये काय होतं, अजून जास्त प्रोलॅक्टिनचं सिक्रेशन काय होतं, वाढायला लागतं. आणि प्रोलॅक्टिनचं सिक्रेशन जसं जसं वाढतं तसं तसं त्या मदरमध्ये काय होतं, मिल्क प्रोडक्शन पण वाढतं. म्हणजे ज्या बेनिफिट्स आहे फ्रिक्वेंट फीडिंगचा तो फक्त बेबीला आहे का,
फक्त नाही, मदरला पण तेवढाच बेनिफिट आहे आणि ब्रेस्ट एन्गॉर्जमेंट जे आहे त्याच्यामुळे प्रिव्हेंट होऊ शकतं. जर एखाद्या मदरने जे आहे ते बेबीला जर व्यवस्थित दूध पाजलं नाही, वेळेवर फ्रिक्वेंटली जर नाही पाजलं, तर काय होणार, ते मिल्क प्रोडक्शन होणार आणि ते मिल्क कसं राहणार, तिथे साठवून राहणार आणि त्याच्यामुळे ब्रेस्ट एन्गॉर्जमेंटचे चान्सेस वाढतात. त्याच्यामुळे फ्रिक्वेंट फीडिंग जे आहे ते जेवढं मदरसाठी बेबीसाठी इम्पॉर्टंट आहे तेवढंच मदरसाठी पण इम्पॉर्टंट आहे. तर हे काय झालं, सगळं जे आहे ते आपण काय कशाबद्दल बघितलं की फ्रिक्वेंट फीडिंग काय करायला पाहिजे. तर एक्झॅक्टली किती वेळानंतर आपण काय करायला पाहिजे, फ्रिक्वेंट फीडिंग करायला पाहिजे. बघा, आपण जे आहे ते फीडिंग जे आहे ते एक्सक्लुझिव्ह ब्रेस्ट फीडिंग ठेवली पाहिजे किती महिन्यापर्यंत, पहिल्या 6 महिन्यांपर्यंत. आणि पहिल्या 6 महिन्यापर्यंत कशी ठेवली पाहिजे, एक्सक्लुझिव्हली ब्रेस्ट फीडिंग म्हणजे काय, तर ब्रेस्ट फीडिंग जे ब्रेस्ट मिल्क आहे त्याशिवाय दुसऱ्या बेबीला काहीही द्यायचं नाही आहे. ठीक आहे. 6 महिन्याच्या नंतर, 6 महिन्याच्या नंतर मग आपण काय करू शकतो, वीनिंग स्टार्ट करू शकतो. ठीक आहे. हा झाला आपला पहिला पॉईंट फीडिंग बद्दलचा. दुसरी पॉईंट म्हणजे जेव्हा आपण फीड देत असतो बेबीला, तर आपण किती द्यायला पाहिजे, 2 आवरली द्यायला पाहिजे. 2-2 तासाला काय करायला पाहिजे, फीड द्यायला पाहिजे किंवा ऑन डिमांड द्यायला पाहिजे. किंवा काय द्यायला पाहिजे, ऑन डिमांड. काय बेबी जे असतात ते खूप ऍक्टिव्ह असतात. मग जर जेवढे जास्त ते ऍक्टिव्ह असतील तेवढे त्यांच्यामध्ये आपल्याला काय करायला लागतं, फीडची फ्रिक्वेन्सी त्याप्रमाणे आपण वाढवली पाहिजे. पण आयडियली आपण काय करू शकतो, 2 आवरली फीड जे आहे ते देऊ शकतो. त्यानंतर एक पॉईंट येतो बघा, फीड ऑन क्राय. फीड ऑन क्राय. बघा, फीड ऑन क्राय हे जे आहे हे आयडियल वे ऑफ फीडिंग नाहीये. जेव्हा बेबी बघा केव्हा रडतो, जेव्हा त्याला खूप भूक लागते त्याच्यानंतरच तो रडतो. आणि जेव्हा तो रडतो ते काय आहे, खूप लेट साईन आहे. खूप लेट साईन आहे म्हणजे काय करताय तुम्ही, बेबीला व्यवस्थित दूध पाजत नाही आहात तेव्हा तो बेबी रडतो आणि तो खूप वेळानंतर रडतो. त्याचं असं नाही की मला भूक लागली की तो लगेच रडतो का नाही, तो काय करतो, थोडा वेळ सहन करतो. त्याला एक्सपेक्टेशन असतात की बाबा माझी आई काय करणार आहे, मला दूध पाजणार आहे. पण जेव्हा तुम्ही त्याचे एक्सपेक्टेशन पूर्ण नाही करणार तेव्हा कुठे तो रडतो. म्हणजे फीड ऑन क्राय ही जी आहे ही मेथड काय करायला पाहिजे, इम्प्लिमेंट करायला नाही पाहिजे. ठीक आहे. तर काय करायला पाहिजे, 2 आवरली जे आहे ते आयडियली आपण फीड करायला पाहिजे. ठीक आहे. आणि जे मदरचं मिल्क असतं, अजून एक क्वेश्चन येतो म्हणजे आपल्याला मदरचं मिल्क असतं त्यामध्ये कुठला हे असतो, IgA असतो. IgA असतो आणि जे कुठं असतो, कोलेस्ट्रॉम मध्ये. कोलेस्ट्रॉम म्हणजे कुठं, जे फर्स्ट मिल्क असतं त्याला आपण काय म्हणतो, कोलेस्ट्रॉम असं आपण म्हणतो, फर्स्ट मिल्क. आणि ते कधी द्यायला पाहिजे, ॲज सून ॲज पॉसिबल. ॲज सून ॲज पॉसिबल, ॲज ऑफ द्यायला पाहिजे. बघा, तर आपल्याला क्वेश्चनमध्ये विचारलंय 3 वेळा म्हटलं तर चालतं का 2 आवरली, तर नाही चालत. 5 ते 6 मिनिट तरी पण ते काय व्हायला जवळपास 6 आवरली होत आहे, सॉरी 4 आवरली होत आहे. 8 ते 12 म्हणजे काय होत आहे, ते करेक्टली 2 आवरली. म्हणजे 24 तासामध्ये आपण काय करायला पाहिजे, 12 पर्यंत आपण देऊ शकतो. ठीक आहे. म्हणून ऑप्शन सी काय असणार आहे, ते आपलं करेक्ट आन्सर असणार आहे. 16 हे काय होते, खूप जास्त होत आहे. नेक्स्ट क्वेश्चन, व्हॉट आर द मॅनिफेस्टेशन ऑफ क्रोन डिसीज. क्रोन डिसीजचे खालीलपैकी जे आहे ते कुठले मॅनिफेस्टेशन्स आहेत हे आपल्याला विचारलेलं आहे. मॅनिफेस्टेशन्स म्हणजे काय, साइन अँड सिम्पटम्स. साइन अँड सिम्पटम्सलाच आपण काय म्हणतो, क्लिनिकल मॅनिफेस्टेशन्स असं आपण म्हणत असतो. तर क्रोन्स डिसीज आहे त्याचे कुठले मॅनिफेस्टेशन्स आहेत असं आपण आपल्याला विचारलेलं आहे. फर्स्ट ऑप्शन दिलेला आपल्याला, इंटेन्स ॲब्डॉमिनल क्रॅम्प्स. काय होतंय, पेशंटचं भरपूर जे आहे ते पोट दुखते, पेशंटला खूप क्रॅम्प्स येत आहेत. सेकंड ऑप्शन म्हटलं आपल्याला, प्रोफ्यूज डायरिया. पेशंटला डायरिया कसा होत आहे, प्रोफ्युजली होत आहे. त्यानंतर थर्ड म्हणतोय ॲनल फिशर्स आणि लास्ट म्हणतोय ॲब्डॉमिनल डिस्टेन्शन. बघा, क्रोन्स डिसीज हे काय आहे, एक प्रकारचं इन्फ्लामेशन आहे. इन्फ्लामेशन ऑफ गट आहे. इन्फ्लामेशन ऑफ गट आहे. आणि हे जे इन्फ्लामेशन होतं, या इन्फ्लामेशनमुळे काय होतात, काही वेळानंतर तिथे परफोरेशन्स पण व्हायला लागतात. परफोरेशन्स पण व्हायला लागतात आणि हे परफोरेशन्स काही वेळानंतर कशामध्ये कन्वर्ट होतात, फिश्चुलामध्ये. त्याचं आपण काय म्हणतो, फिश्चुलायझेशन. ठीक आहे. क्रोन डिसीज जेव्हा तुमचा माइल्ड असतो तेव्हा काय असतं, तुम्हाला फक्त आणि फक्त इन्फ्लामेशन असतो, रेडनेस असतो आणि काही कालांतराने मग तिथं काय होतं, परफोरेशन, छिद्र पडायला सुरुवात होतात, भोकं पडायला सुरुवात होतात. कुठं, तुमच्या गटला, तुमच्या इंटेस्टाईन्सला. आणि मग ते छिद्र जे आहे ते काय होतात, थोडेसे मोठ्या आकाराने व्हायला लागतात आणि तिथं फिश्चुला तयार होतो. फिश्चुला म्हणजे काय, बघा, ह्या इकडून तुमचा एक गट चाललेला आहे. ठीक आहे. गटचं काय, फॉर एक्झाम्पल हे स्मॉल जे आहे तुमचे काय, ते स्मॉल इंटेस्टाईन आहेत आणि याच्या बाजूने एक दुसरा काय चाललेला आहे, इकडे फॉर एक्झाम्पल एक दुसरा इंटेस्टाईन चाललेला आहे किंवा लार्ज इंटेस्टाईन चाललेला आहे. ठीक आहे. मग इथे जे आहे ते काय झाले, असे हा इंटेस्टाईन असा इकडे जात होता, मग इथे काय झाले, असे परफोरेशन झाले. ठीक आहे. आणि इथे पण काय झाले, परफोरेशन झाले. त्या दोन्ही लाइनिंगला काय झाले, परफोरेशन झाले. मग कालांतराने काय होतं, ही छिद्रे मोठे होतात आणि ह्या लाइनिंग काय होतात तुमच्या अशा अशा जॉईन होतात आणि इथं काय बनतं, एक एक रस्ता बनतो, याला आपण काय म्हणतो, फिश्चुला म्हणतो. फिश्चुला, अबनॉर्मल ओपनिंग तयार होते. फिश्चुला म्हणजे काय होते, अबनॉर्मल ओपनिंग बिटवीन 2 ऑर्गन्स असं आपण त्याला म्हणू शकतो. कशाला, फिश्चुला. काय होत आहे, ती ॲबनॉर्मल ओपनिंग होत आहे. काय होत आहे, कारण त्या अगोदर इन्फ्लामेशन होतं, त्या इन्फ्लामेशनचं थोड्या वेळानंतर परफोरेशन मध्ये रूपांतर झालं, त्या परफोरेशनचं काही दिवसानंतर फिश्चुलायझेशन मध्ये रूपांतर झालं. ठीक आहे. तर हे जेव्हा होत असतं तेव्हा बघा, इथे जर इन्फ्लामेशन आहे, इथे जर परफोरेशन आहे म्हटल्यावर तुम्हाला पहिली गोष्ट म्हणजे ते होणार ॲब्डॉमिनल पेन. आणि हे ॲब्डॉमिनल पेन कसं असणार, सिव्हिअर असणार आहे, याच्यामध्ये काही डाऊट नाही आहे. बघा, त्याच्यानंतर दुसरी गोष्ट तुम्हाला होऊ शकते ते म्हणजे
डायरिया डायरिया होऊ शकतो. पण हा जो डायरिया असतो, हा डायरिया जो असतो कसा असतो, क्रोनिक डायरिया असतो. त्यानंतर कसा असतो, ब्लडी डायरिया असतो. कसा असतो, ब्लडी डायरिया असतो. ब्लडी म्हणजे काय, या डायरियामध्ये काय असतं, ब्लड असतं. का, कारण इथे छिद्र पडतात म्हटल्यावर त्या वेसल पण डॅमेज होणार आहेत आणि वेसल डॅमेज होत आहे त्याचा अर्थ काय होणार आहे, त्या डायरियामध्ये काय येणार तुम्हाला, स्टूलमध्ये तुम्हाला ब्लड बघायला मिळणार आहे. ठीक आहे. पण हा जो डायरिया असतो तो प्रोफ्यूज नसतो. कसा नसतो, प्रोफ्यूज नसतो. बघा, प्रोफ्यूज डायरिया कशाला म्हणतो आपण, प्रोफ्यूज डायरिया कधी म्हणतो आपण, जर त्या डायरियामध्ये जे लिक्विड आहे त्या लिक्विडचं जे व्हॉल्यूम आहे हे व्हॉल्यूम कसं असलं पाहिजे, खूप जास्त असलं पाहिजे. म्हणजे खूप जास्त प्रमाणामध्ये जर तुम्हाला डायरिया होत असेल तर त्याला आपण काय म्हणतो, प्रोफ्यूज डायरिया असं आपण म्हणतो. पण डायरिया जो आहे त्याची क्वांटिटी कमी आहे, फक्त तुमची फ्रिक्वेन्सी वाढलेली आहे. क्वांटिटी आणि फ्रिक्वेन्सी या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत. फ्रिक्वेन्सी वाढलं म्हणजे तुम्ही दिवसातून किती वेळा जाताय, आणि तुमचे जे हे आहे क्वांटिटी वाढल्याचा अर्थ तुम्ही दिवसातून किती करताय, म्हणजे अमाऊंट जेव्हा आपण मेजर करतो त्याला आपण काय म्हणतो, क्वांटिटी म्हणतो. आणि फ्रिक्वेन्सी म्हणजे काय, किती वेळा जाताय. ठीक आहे. मग जेव्हा तुमचं अमाऊंट वाढतं, ठीक आहे, जेव्हा तुमचं व्हॉल्यूम वाढतं तेव्हा त्याला आपण काय म्हणतो, प्रोफ्यूज डायरिया असं आपण म्हणतो. आणि जेव्हा आपण फ्रिक्वेन्सी वाढते तेव्हा त्या डायरियाला आपण काय म्हणतो, क्रोनिक आणि अक्यूट मध्ये आपण त्याला काय करू शकतो, डिवाइड करू शकतो. बाबा 3 दिवसापासून चालू आहे, 4 दिवसापासून चालू आहे, 1 महिन्यापासून चालू आहे. ठीक आहे. डायरिया हा चालूच आहे त्या पर्सनला. ठीक आहे. त्याला आपण काय, जेव्हा आपण त्याला क्रोन डिसीज मध्ये बघतो तेव्हा आपल्याला डायरिया जो आहे तो प्रोफ्यूज डायरिया बघायला मिळतो. त्या डायरियामध्ये आपल्याला ब्लड बघायला मिळतं. आणि ब्लड म्हणजे काय, तुमचं व्हॉल्यूम म्हणजे असं काय खूप 4-4 लिटर 5-5 लिटर व्हॉल्यूम येतं का, तर नाही. त्यात आपल्याला मिनिमल अमाऊंट ऑफ ब्लड जेवढं की इथं डॅमेज होणार आहे तेवढंच मिळतं. आणि त्याच्यानंतर आपल्या बॉडीची जे क्लॉटिंग सिस्टम आहे त्या जे ब्लिडिंग होते त्याला काय करते, बंद करून टाकते. आणि फक्त इथे फिशुला क्रिएट होतो, जो की काय आहे, ॲबनॉर्मल ओपनिंग आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर आपल्याला काय बघायला मिळतं, त्यानंतर जे आहे क्रोन डिसीज मध्ये आपल्याला जे आहे ते ओरल अल्सर पण बघायला मिळतात. काय बघायला मिळतात, ओरल अल्सर पण बघायला मिळतात. म्हणजे थोडक्यामध्ये आपण असं म्हणू शकतो की क्रोन डिसीज जो आहे याच्यामध्ये पूर्ण जो तुमचा गट आहे, ठीक आहे, गट कुठून स्टार्ट होतो, तुमचा ओपनिंग कुठं होते तुमच्या गटची, तर माउथ पासून ते कुठं, ॲनस पर्यंत. आणि याच्यामध्ये कुठेही काय होऊ शकतं, तुम्हाला जे आहे ते अल्सर याच्यामध्ये होऊ शकतात. पण मोस्ट कॉमनली कुठे होतात, तर स्मॉल इंटेस्टाईनला होतात. ठीक आहे, मोस्ट कॉमनली. पण तुम्हाला याच्यामध्ये माउथ अल्सर पण बघायला मिळू शकतात. ठीक आहे. आणि याच्यामुळे काय होतं, तुमचं जे डायजेशन आहे याच्यामुळे काय होतं, तुमचं डायजेशन अफेक्ट होतं आणि काय होतं, ऍब्झॉर्प्शन अफेक्ट होतं. आणि याच्यामुळे काय होणार आहे, तुमचं वेट लॉस होणार आहे. का, कारण तुमचं जेवण कमी जाणार तुमच्या पेशंटला. जेवढं काय जेवलंय त्याने तो काय करणार, तो व्यवस्थित अब्झॉर्ब होणार नाही, डायजेस्ट होणार नाही. काय होणार आहे, ते सगळं स्टूलद्वारे बाहेर जाणार आहे. का, कारण पेशंटला डायरिया पण आहे. म्हणून प्रॉपरली अब्झॉर्प्शन होत नाही, डायजेशन होत नाही, तर पेशंटचं ऑब्व्हियसली काय होणार आहे, तर वेट लॉस होणार आहे. तर बघा, क्वेश्चनमध्ये काय सांगितलं आपल्याला, ऑल द मॅनिफेस्टेशन कुठला विचारला, ॲब्डोमिनल क्रॅम्प्स होतात का, तर हो होतात. आपल्याला कुठलं नाही आहे हे विचारलंय, एक्सेप्ट विचारलाय. प्रोफ्यूज डायरिया असतो का, नसतो. त्यानंतर ॲनल फिशर्स असतात का, हो असतात. ॲनल फिशर्स आणि फिशुला याच्यामध्ये आपल्याला बघायला मिळतात. ॲब्डोमिनल डिस्टेन्शन होतं का, तर हो होतं, कारण तिथे फिशुलाच क्रिएट होत आहेत, इन्फ्लॅमेशन्स होत आहेत, त्याच्यामुळे ॲब्डोमिनल डिस्टेन्शन होत असतं. त्यामुळे प्रोफ्यूज डायरिया काय असणार, याचं करेक्ट आन्सर असणार आहे. चला नेक्स्ट क्वेश्चन बघूया. काय म्हणतो क्वेश्चन, फोर्थ क्वेश्चन, इन अ सायनॉटिक हार्ट डिसीज, कुठला डिसीज आहे, सायनॉटिक हार्ट डिसीज आहे. पॉलिसायथेमिया इज कंपन्सेटरी मेकॅनिझम फॉर, जेव्हा सायनॉटिक हार्ट डिसीज असतो एखाद्या पेशंटमध्ये, त्याच्यामध्ये काय बघायला मिळतं, आपल्याला पॉलिसायथेमिया बघायला मिळतं. तर पॉलिसायथेमिया म्हणजे काय, म्हणजे काय होतं, त्याचं आरबीसीचं जे प्रोडक्शन आहे किंवा आरबीसी काय होतात, नंबर्स मध्ये वाढतात. ठीक आहे, आरबीसीचं प्रोडक्शन वाढतं किंवा आरबीसी जे आहे ते नंबर्स मध्ये वाढत असं आपण म्हणू शकतो. ठीक आहे, हे होतं, हे का होतं हे आपल्याला विचारलेलं आहे. फर्स्ट ऑप्शन आहे टीसी ऑक्सिजन नीड, टिश्यू जी आहे, जे ऑक्सिजनची नीड आहे त्याच्यामुळे काय होतं, पॉलिसायथेमिया होतो. त्यानंतर सेकंड आहे काय म्हणतो बघा, डिक्रीज ब्लड व्हॉल्यूम, ब्लडचा व्हॉल्यूम कमी होतो म्हणून पॉलिसायथेमिया होतं का. त्यानंतर थर्ड आहे मोर कॅपिलरी रिफिल टाइम, कॅपिलरीचा रिफिल टाइम वाढत आहे म्हणून पॉलिसायथेमिया होतो. आणि लास्ट आहे हायपरट्रॉफी ऑफ कार्डियक मसलची हायपरट्रॉफी होते म्हणून जे आहे ते सायनॉटिक हार्ट डिसीज मध्ये पॉलिसायथेमिया होतो. बघा, सर्वात प्रथम जे आहे आपल्याला समजायला पाहिजे की सायनॉसिस म्हणजे काय. बघा, सायनॉसिस कधी होतं, जेव्हा एखादी ब्लड वेसल जी आहे ती अशी समजूया की या पार्टला काय करत आहे, ब्लड सप्लाय करत आहे. ठीक आहे, अशी डायरेक्ट नसतं ब्लड सप्लाय, पण असं अजून करूया आपण, काय होतं, इकडून एक ब्लड सप्लाय येत आहे आणि काय करत आहे, एवढ्या पार्टला ब्लड सप्लाय करत आहे. ठीक आहे, मग या ब्लड मध्ये काय असतं, ऑक्सिजन असतं, हे आपल्याला माहिती आहे का. ऑक्सिजन कसं असतं, तिथे काय असतात, आरबीसी असतात. त्या आरबीसी मध्ये हिमोग्लोबिन असतो आणि हा हिमोग्लोबिन काय करतो, ऑक्सिजन कॅरी करतो. एवढं आपल्याला माहित आहे. ठीक आहे, मग आता जो इथं ऑक्सिजन येतो, हा ऑक्सिजन जो आहे तो इथल्या ज्या सेल्स आहेत या सेल्सच्या रेस्पिरेशनसाठी मदतीचा असतो. ठीक
ठीक आहे. रेस्पिरेशन कुठलं, ऑक्सिजन आत घेणं आणि कार्बन डायऑक्साइड आत सोडणं, हे रेस्पिरेशन आहे का? नाही, हे ब्रीदिंग आहे. रेस्पिरेशन कुठलं, जे इंटरनली सेल्युलर चालतं, त्याला आपण काय म्हणतो, इंटरनल रेस्पिरेशन असं आपण म्हणतो. ते जे रेस्पिरेशन आहे त्या रेस्पिरेशनसाठी तुमच्या टिश्यूला ऑक्सिजनची गरज लागते. आणि जेव्हा ही ऑक्सिजनची गरज काय होत नाही, भागल्या जात नाही, म्हणजे जेवढं ऑक्सिजन तिथे जायला पाहिजे तेवढं ऑक्सिजन जेव्हा तिथे जात नाही, तेव्हा तिथे काय होतो, सायनोसिस होतो. मग सायनोसिस होतं म्हणजे काय होतं, तिथला जो टिश्यू आहे तो कसा येतो, ब्ल्यू कलरचा बघायला मिळतो. ठीक आहे. हे काय होतं, जेव्हा तिथं काय होत नाही, ऑक्सिजनचं कन्झम्पशन जे आहे ते जास्त होतं आणि डिमांड आहे ती काय होती, कमी होते. ठीक आहे. म्हणजे इथं काय होत नाही, इथे काय झाला, हायपॉक्सिया झाला. काय झाला, याला आपण थोडक्यात काय म्हणू शकतो, इथे काय झाला, हायपॉक्सिया झाला. आणि जेव्हा जेव्हा हायपॉक्सिया होतो तेव्हा तो टिश्यू कसा होतो, ब्लूइश डिस्कलरेशन देतो. कसं देतो, ब्लूइश डिस्कलरेशन देतो. आणि यालाच आपण काय म्हणतो, सायनोसिस म्हणतो. आज आपण काय म्हणतो, सायनोसिस म्हणतो. ठीक आहे. सायनोसिसची ही बेसिक कन्सेप्ट जर समजली असेल तर तुम्हाला सायनोटिक हार्ट डिसीज आणि असायनोटिक हार्ट डिसीज कळतील. मग जेव्हा एखाद्या पेशंटमध्ये काही कंजेनायटल डिफेक्ट असतात तेव्हा त्याला आपण काय म्हणतो, हार्ट डिसीज म्हणतो. कुठले, कंजेनायटल हार्ट डिसीज म्हणतो. मग ते कंजेनायटल हार्ट डिसीज जेव्हा आपण बघतो तेव्हा आपण काय बघतो की काही काही जे बच्चू आहेत त्यांच्यामध्ये काय, ते पूर्ण त्यांची बॉडी वगैरे निळी पडते. ठीक आहे. पण काही काही जे डिसीजेस आहेत त्यांच्यामध्ये आपल्याला असे कुठले सिम्पटम्स बघायला मिळत नाही, जसं की सायनोसिस वगैरे किंवा हायपॉक्सिया वगैरे किंवा त्यांना दम लागणे वगैरे आपल्याला असं बघायला मिळत नाही. ठीक आहे. म्हणून मग आपण त्याच्यावरून काय करतो की जे हार्ट डिसीजेस आहेत, जे की कंजेनायटल वगैरे आहेत, ठीक आहे, त्यांना आपण काय करतो, दोन क्लासेसमध्ये काय करतो, आपण त्यांना डिवाइड करतो. दोन क्लासेसमध्ये आपण काय करतो, त्यांना डिवाइड करतो. मग ते कुठले क्लास आहेत, एक आहे तुमचा सायनॉटिक आणि दुसरा आहे तुमचा एसायनॉटिक. ठीक आहे. बघा, सायनॉटिक कधी म्हणतो आपण, जेव्हा जो तुमचा बघा आपलं जे हार्ट असतं, ठीक आहे, हार्ट असं एकदा थोडंसं समजून घेऊया. हार्ट जे असतं तर हे काय समजा, हे तुमचं हार्ट आहे असं समजा. आणि हे काय आहे, या हार्टचे 4 कप्पे आहेत. ही तुमची काय आहे, राईट साइड आहे आणि ही तुमची काय आहे, लेफ्ट साइड आहे. ही काय आहे, लेफ्ट साइड आहे. तुमची जी राईट साइड आहे, या राईट साइड मध्ये कसं असतं, ऑक्सिजन कसं असतं, डीऑक्सिजनेटेड ब्लड असतं, DO2 असं लिहितो मी. आणि या साइडला काय असतं, ऑक्सिजनेटेड ब्लड असतं. ठीक आहे. या साइडला डीऑक्सिजनेटेड ब्लड का असतं, कारण या साइडला काय झालं असतं, तुमच्या बॉडीमधून काय झालं असतं, जे इम्प्युअर ब्लड आहे, ज्याला आपण डीऑक्सिजनेटेड ब्लड असं आपण म्हणूया. इम्प्युअर हा शब्द ऍक्च्युअली करेक्ट नाहीये, आपण त्याला काय म्हणायला पाहिजे, डीऑक्सिजनेटेड ब्लड म्हणायला पाहिजे. डीऑक्सिजनेटेड ब्लड जे आहे ते काय होतं, तुमच्या इथे राईट एट्रियममध्ये आणलं जातं, वरच्या बॉडीमधून पण आणि खालच्या बॉडीमधून पण. वरच्या बॉडीमधून कोण आणतं, तुमचं सुपेरियर इन्फेरियर वेना कॅवा आणतं आणि खालच्या साईडने कोण आणतं, इन्फेरियर वेना कॅवा घेऊन येतो. मग आता हे इन्फेरियर वेना कॅवातून ब्लड काय होतं, तुमच्या राईट व्हेंट्रिकल मध्ये जातं. आता हे तुमचं जे राईट व्हेंट्रिकल मधलं ब्लड जे आहे ते कुठेकडे जातं, ते जातं लंग्सकडे. ते कुठे जातं, लंग्सकडे. मग इथे पण तुमचं ब्लड कसं आहे, डीऑक्सिजनेटेडच आहे. अजून पण ब्लड कसं आहे, डीऑक्सिजनेटेड आहे. मग आता तुमचं जे लंग्स आहे, ह्या लंग्स करून काय केलं जातं, लेफ्ट ॲट्रियम मध्ये काय केलं जातं, ब्लड आणलं जातं. आणि हे ब्लड कसं असतं, ऑक्सिजनेटेड असतं. आणि मग त्याच्यानंतर हे ब्लड काय झालं असतं, तुमच्या लेफ्ट व्हेंट्रिकल मध्ये येतं आणि लेफ्ट व्हेंट्रिकल मधून ब्लड काय केलं जातं, परत बॉडीमध्ये, बॉडीच्या सगळ्या डिफरंट ऑर्गन्सला, बॉडीच्या डिफरंट पार्ट्सला ट्रान्सफर केलं जातं. हे पण ब्लड कसं असतं, ऑक्सिजनेटेड असतं. ठीक आहे. इथपर्यंत कोणालाही प्रॉब्लेम नाही. ठीक आहे. मग जर आता एखाद्या पेशंटमध्ये जर काय झालं, कुठलाही कंजेनायटल डिफेक्ट्स वगैरे असेल, कुठलाही वॉल डिफेक्ट असतील, कुठलेही जे आहे ते वॉल्युलर डिफेक्ट असतील, तर त्याच्यामध्ये आपल्याला सायनॉटिक आणि एसायनॉटिक असे दोन प्रकारचे डिसीज बघायला मिळतात. बघा, जर सायनॉटिक असेल तर सायनॉटिक हार्ट डिसीज कधी म्हणतो, जर शंट जो आहे तुमचा राईट टू लेफ्ट शंट असेल तर त्याला आपण काय म्हणतो, सायनॉटिक हार्ट डिसीज आहे असं आपण म्हणतो. तर बघा, जेव्हा तुमच्या ब्लड जे आहे ते राईट मधून जेव्हा लेफ्ट मध्ये जातं तेव्हा त्याला आपण काय म्हणतो, सायनॉटिक हार्ट डिसीज म्हणतो. सायनॉटिक हार्ट डिसीज काय म्हणतो बघा, इथे जो तुमचं ब्लड आहे कसं आहे, डिऑक्सिजनेटेड आहे. इथे ब्लड कसं आहे तुमचं, ऑक्सिजनेटेड आहे. ठीक आहे. इथपर्यंत कुणालाही प्रॉब्लेम नाहीये. बघा, तुमच्या राईट साइड मधून काय चाललेलं आहे, ब्लड लेफ्ट साइडला चाललेलं आहे. राईट साइडला तुमच्या डीऑक्सिजनेटेड ब्लड आहे, म्हणजे त्याच्यामध्ये ऑक्सिजनची मात्रा कशी आहे, कमी आहे. तुमच्या लेफ्ट साइडला जे ब्लड आहे तिथे काय आहे, ऑक्सिजनची मात्रा काय आहे, जास्त आहे, जेवढी आपल्याला पाहिजे तेवढी आहे. आणि ते कुठे जाणार आहे, ब्लड तुमच्या बॉडीकडे जाणार आहे, तुमच्या बॉडीच्या सगळ्या पार्टला सप्लाय होणार आहे. आता जे तुमचं ब्लड चांगलं होतं, ज्याच्यामध्ये ऑक्सिजन इनफ अमाऊंट मध्ये होता, त्या ऑक्सिजन मध्ये काय झालं, त्या ब्लड मध्ये काय झालं आहे, आज दुसरे जे ऑक्सिजन आहे त्याची भेसळ झालेली आहे. मग हे डीऑक्सिजनेटेड ब्लड काय झालेलं आहे, या ऑक्सिजनेटेड ब्लड मध्ये काय झालं आहे, मिसळलेलं आहे. म्हणजे इथलं जेवढं काही ऑक्सिजनचं अमाऊंट असायला पाहिजे होतं, ऑक्सिजनचं कॉन्सन्ट्रेशन, तेवढं आता कॉन्सन्ट्रेशन आहे का ऑक्सिजनचं, तेवढं कॉन्सन्ट्रेशन नाही. आता काय झालं, ते कॉन्सन्ट्रेशन कमी झालेलं आहे. मग आता हे जर ब्लड तुमच्या बॉडी पार्ट्स मध्ये गेलं तर तिथल्या बॉडी पार्ट्स मध्ये काय होणार आहे, मी तुम्हाला सांगितलं होतं, इश्चेमिया होणार आहे. इश्चेमिया होणार आहे म्हणजे काय होणार आहे, ऑक्सिजन काय होणार आहे, कमी होणार आहे. म्हणजेच काय होणार आहे, हायपॉक्सिया होणार आहे. आणि हायपॉक्सिया झाल्यावर मी तुम्हाला सांगितलं होतं की काय होतं, सायनोसिस होते. आपली बॉडी काय करते, ब्लू डिस्कलरेशन देते. ठीक आहे, समजलं.
जेव्हा राईट टू लेफ्ट शंट असतो तेव्हा काय होतं, जो तुमचा ऑक्सिजनेटेड ब्लड आहे त्या ऑक्सिजनेटेड ब्लडमध्ये डिऑक्सिजनेटेड ब्लड मिक्स होतं. डिऑक्सिजनेटेड ब्लड मिक्स झाल्यामुळे तुमच्या रक्तामध्ये काय झाली, भेसळ झाली. रक्तामध्ये भेसळ झाली म्हणजेच काय झाली, तुमच्या रक्तातलं ऑक्सिजनचं प्रमाण जेवढं असायला पाहिजे तेवढं आता नाहीये, ते काय झालेलं आहे, आता कमी झालेलं आहे. आणि ते कमी झालेलं रक्त जेव्हा तुमच्या बॉडी पार्ट्सला दिलं जातं तेव्हा तुमची बॉडी पार्ट्स काय होतात, नाराज होतात. का नाराज होतात, कारण त्याच्यामध्ये ते हायपॉक्सिया नावाची कंडिशन होते. त्यांना जेवढं ऑक्सिजन द्यायला पाहिजे तुम्ही तेवढं तुम्ही त्यांना ऑक्सिजन देत नाही, म्हणून तुमचे बॉडी पार्ट नाराज झालेले आहेत आणि तुमचे बॉडी पार्ट काय करायला लागतात, सायनोसिस म्हणजेच ब्लडी डिस्कलरेशन द्यायला लागतात. ठीक आहे. तर मग आपल्याला काय बघायला मिळतं, त्यांचे ओठ जे आहे ते आपल्याला काय बघायला मिळतात, निळ्या कलरचे बघायला मिळतात. त्यांची जीभ जी आहे तुम्हाला निळ्या कलरची बघायला मिळतात. त्याच्यानंतर पेरिफेरल त्यांचे हात पाय वगैरे पण तुम्हाला निळ्या कलरचे बघायला मिळू शकतात इन सिव्हिअर कंडिशन्समध्ये. ठीक आहे. तर जेव्हा आपल्याला आपल्याला फक्त एवढं समजून घ्यायचं की सायनॉटिक म्हणजे काय होतं, तर राईट टू लेफ्ट शंट होतो. राईट टू लेफ्ट शंट होतो. डिऑक्सिजनेटेड ब्लड जे आहे ते ऑक्सिजनेटेड ब्लडमध्ये मिक्स केल्या जातं. ठीक आहे. मग आता याचे एक्झाम्पल्स कुठले कुठले आहेत, तर याचे एक्झाम्पल जसं की तुमचा ट्रकिओ इसोफॅजल TOF. ठीक आहे. TOF. त्याच्यानंतर तुमचं काय ट्रायकस्पिड ॲट्रेसिया, टेट्रॉलॉजी ऑफ सॅलड. ठीक आहे. त्यानंतर ट्रायकस्पिड ॲट्रेसिया. त्याच्यानंतर काय, त्याच्यानंतर तुमचं त्याच्यामुळे काय होतं, तुमचं हायपॉक्सिया. त्याच्यामुळे काय होतो, हायपॉक्सिया होतो. आणि या हायपॉक्सियामुळे काय होतं, सायनॉसिस होतं. ठीक आहे. सायनॉसिस होतं. त्यानंतर तुमच्या असायनॉटिक कुठले आहेत, म्हणजे तुमच्या काय होणार नाही, त्याच्यामध्ये जरी शंट आहे पण त्या शंटमुळे काय होणार नाही, तुमच्या बेबीमध्ये कुठलेही तुम्हाला सायनॉसिस दिसणार आणि त्याला आपण काय म्हणतो, एसायनॉटिक हार्ट डिसीज म्हणतो. बघा एसायनॉटिक कधी होतात बघा, जर जर तुमचा जो शंट आहे, एक मिनिट मी एक एक्स्ट्रा स्लाइड घेतो. फॉर एक्झाम्पल हे तुमचं हार्ट आहे, डब्बा रिकामा हार्ट आहे. ठीक आहे. आणि या हार्टमध्ये काय झालं, आता लेफ्ट टू राईट शंट चाललेला आहे. लेफ्ट टू राईट शंट चाललाय. आता इथे तुमचं काय ऑक्सिजनेटेड ब्लड आहे, इथे डिऑक्सिजनेटेड ब्लड आहे. बघा इथे काय आहे, तुमचं ऑक्सिजनेटेड ब्लड जे आहे ते कुठे डिऑक्सिजनेटेड ब्लड मध्ये काय होत आहे, मिक्स होत आहे. आता मला सांगा, तुमचं जे डिऑक्सिजनेटेड ब्लड आहे हे कुठे जाणार आहे, इव्हेंच्युअली लंग्सकडे जाणार आहे. ठीक आहे. लंग्सकडे जाऊन काय होणार, त्याच्यामध्ये परत ऑक्सिजन मिसळल्या जाणार आहे आणि हे परत काय होणार आहे, तुमच्या इथं व्हेंट्रिकल्स मध्ये येणार आहे आणि इथून काय जाणार आहे, ते बॉडीकडे पूर्ण ट्रान्सफर होणार आहे. ना मला सांगा, तुमचं जर ऑक्सिजनेटेड ब्लड जे आहे ते डिऑक्सिजनेटेड ब्लड मध्ये जर मिक्स झालं तर तुमच्या लंग्सला काही प्रॉब्लेम आहे का, बिलकुल काही प्रॉब्लेम नाहीये. पण याच्यामुळे प्रॉब्लेम एकच आहे, तो काय होतोय, तुमच्या लंग्सचं काम वाढते. का, कारण लंग्सने ज्या ब्लडला ऑलरेडी ऑक्सिजनेटेड केलं होतं ते ब्लड काय होतं, लंग्सकडे परत येतं आणि परत ऑक्सिजन मागते. मग लंग्स काय म्हणते, अरे बाबा आरबीसी, ही आरबीसी होती, आरबीसीला काय म्हणते, अरे मी आता आताच तर तुला 4 ऑक्सिजन दिले होते, तू परत 4 ऑक्सिजन घ्यायला आलास, तुझा मग मी तुला देणार नाही. ठीक आहे. मग हे काय होतं, याच्यामध्ये आपण काय म्हणू शकतो, याच्यामध्ये जे पल्मोनरी सर्क्युलेशन आहे याला काय म्हणू शकतो आपण, जे पल्मोनरी सर्क्युलेशन आहे ते कसं होत आहे, त्याला आपण काय म्हणतो, ओव्हर होत आहे. त्याला आपण काय म्हणतो, ओव्हर होत आहे म्हणजे काय, जास्त होत असते. यालाच आपण काय म्हणतो, याला जर आपण टर्मिनॉलॉजी मध्ये घ्यायचं असेल त्याला आपण काय म्हणतो, ओव्हर पल्मोनरी सर्क्युलेशन होतं. का होतं, कारण ज्या आरबीसीला लंग्सने आताच ऑक्सिजन दिलं होतं ती आरबीसी काय होते, परत फिरून फिरून लंग्सकडे येते. ती बॉडी पार्टकडे जायला पाहिजे होती, बॉडी पार्टकडे न जाता काय होते, परत लंग्सकडे येते. त्या आरबीसीचं काम काय होतं बघा, तुमची जी आरबीसी होती त्या आरबीसीचं काम काय असतं, या आरबीसीचं काम काय असतं, लंग्सकडे जाणे, लंग्स कडून काय करणे, ऑक्सिजन घेणे, लंग्स कडून काय करणे, ऑक्सिजन घेणे. त्याच्यानंतर काय करणे, लेफ्ट व्हेंट्रिकल मध्ये जाणे, लेफ्ट व्हेंट्रिकल मध्ये जाऊन वाया लेफ्ट ॲट्रियम, डायरेक्ट लेफ्ट ॲट्रियम मध्ये जात नसते. अगोदर काय असते, लेफ्ट ॲट्रियम मध्ये जाते, नंतर लेफ्ट व्हेंट्रिकल मध्ये जाते. मग लेफ्ट व्हेंट्रिकल मध्ये जाऊन त्याच्यानंतर काय करणे, तिनं बॉडीकडे जाणे, बॉडीच्या कुठल्याही ऑर्गनकडे जाणे आणि ह्या ऑर्गनला काय करणे, O2 देणे, या ऑर्गनला काय करणे, O2 देणे आणि परत जी रिकामी आरबीसी आहे ती परत काय करणे, लंग्स मध्ये जाणे. हे तिचं काय असतं, एक चक्र चालू असतं. पण आता इथे जेव्हा आपल्याकडे काय होतो, लेफ्ट टू राईट शंट होतो, लेफ्ट टू राईट शंट जेव्हा होतो, ती आरबीसी काय करते बघा, आरबीसी इथे येते. ठीक आहे. आरबीसी काय करते, इथे येते, लंग्स कडे जाते, ऑक्सिजन घेते. मग इथून तिने व्हेंट्रिकल मध्ये न जाता काय करते, परत जी आरबीसी काय करते, लंग्स कडे जाते, परत काय म्हणते, मला O2 दे म्हणते. मग लंग्स काय म्हणणार, तिथं मी तुला O2 देणार नाही, तू काय कर, पुढे जा, पहिले काय कर, बॉडीला जे तुझ्याकडे ऑक्सिजन आहे तू देऊन ये, त्याच्यानंतर मी काय, जेव्हा तू रिकामी होऊन येशील तेव्हा मी तुला ऑक्सिजन देईन. ठीक आहे. तर लेफ्ट टू राईट शंट मध्ये तुम्हाला सायनोसिस कुठे बघायला मिळणार का, तुमच्यामध्ये कुठे तिथं हायपॉक्सिया नावाची कंडिशन येते, डेव्हलप होत आहे का, कुठेही हायपॉक्सिया नावाची कंडिशन जी आहे त्याच्यामध्ये डेव्हलप होत नाही. म्हणून जे आहे तुमच्या पेशंटमध्ये जेव्हा लेफ्ट टू राईट शंट असतो तेव्हा याला आपण काय म्हणतो, एसायनॉटिक हार्ट डिसीज म्हणतो. एसायनॉटिक
हे सायनॉटिक हार्ट डिसीज म्हणतो. याच्यामध्ये आपल्याला काय बघायला मिळत नाही, हायपॉक्सिया बघायला मिळत नाही. आणि हायपॉक्सिया बघायला नसल्यामुळं आपल्याला मिळत नाही तो म्हणजे कुठलं, सायनॉसिस. सायनॉसिस आपल्याला काय बघायला मिळत नाही, याच्यामध्ये बघायला मिळत नाही. तर तुमचे ए सायनॉटिक हार्ट डिसीज कुठले कुठले आहेत, एक आहे तुमचं व्हीएचडी, त्यानंतर एएसडी, त्यानंतर पेटंट डक्टस आर्टिओरस, ठीक आहे. त्यानंतर एव्ही सेप्टल, जेवढे काही ॲट्रिओव्हेंट्रल सेप्टल डिफेक्ट्स आहेत ते सर्वच्या सर्व सेप्टल जे आहेत सायनॉटिक मध्ये असतात. ठीक आहे. तर बघा, आता मी काय सांगितलं तुम्हाला की सायनॉटिक आणि हार्ट सायनोसिस मध्ये जवळ आहे तो फरक काय आहे. तर आपण जेव्हा बघतो सायनोसिस, त्याच्यामध्ये आपण ही जी कंडिशन आहे ही मेन कंडिशन बघतो ती म्हणजे हायपॉक्सिया. आणि जेव्हा हायपॉक्सिया होतो तेव्हा जो हायपॉक्सियाचं जे आहे ते एक सिग्नल जो आहे तो आपल्या किडनीकडे जातो. एक सिग्नल जो आहे तो आपल्या किडनीकडे जातो आणि किडनीमधून काय होतो, इरिथ्रोपोएटिन नावाचा काय होतो, हार्मोन सिक्रेट होतो. इरिथ्रोपोएटिन नावाचा जो हार्मोन आहे हा हार्मोन सिक्रेट होतो आणि हा हार्मोन काय करतो, इरिथ्रोपोएसिस करतो. म्हणजेच काय करतो, प्रोडक्शन ऑफ आरबीसी करतो. म्हणजेच काय करतो, आरबीसीचं प्रोडक्शन काय करतो, वाढवतो. काय वाढवतो, कारण काय, जेवढं काय झालंय तुमच्या बॉडीमध्ये हायपॉक्सिया झालेला आहे आणि ह्या हायपॉक्सियाला कोण कमी करू शकतो, ऑक्सिजन कमी करू शकतो. आणि हा ऑक्सिजन कोण घेऊन येतं, आरबीसी घेऊन येतं. मग आपण काय करणार, आरबीसीची संख्या वाढवणार. आणि आरबीसीची संख्या जर वाढली तर त्याला आपण काय म्हणतो, त्याला आपण म्हणतो पॉलिसायथेमिया. मग पॉलिसायथेमिया कधी होतो, जेव्हा टिश्यू ऑक्सिजन नीड होते तेव्हा होतो का, डिक्रीज ब्लड व्हॉल्यूम डिक्रीज झाला होता का, तिथे ब्लड व्हॉल्यूम डिक्रीज झाला होता का, तर ब्लड व्हॉल्यूम डिक्रीज झाला नव्हता. फक्त काय झाला होता, एक शंट क्रिएट झाला होता. कॅपिलरी रिफिल टाइम मध्ये काय प्रॉब्लेम आहे का, कॅपिलरी रिफिल टाइम मध्ये पण काही प्रॉब्लेम नाही. हायपरट्रॉफी ऑफ कार्डियक मसलची हायपरट्रॉफी झाली आहे का, तर इथे पण कार्डियक मसलची झाली नाही. तर प्रॉब्लेम होता तुमच्या टिश्यू आणि ऑक्सिजनच्या नीड मध्ये. इथे डिमांड आणि सप्लायचा खेळ होता. कशाचा, डिमांड अँड सप्लाय. कशाचा डिमांड आणि कशाचा सप्लाय, डिमांड ऑफ ऑक्सिजन आणि सप्लाय ऑफ ऑक्सिजन. जेव्हा डिमांड वाढते आणि जेव्हा सप्लाय कमी पडतो तेव्हा काय होतं, आपल्याला हायपॉक्सिया होतो. तेव्हा काय होतो, हायपॉक्सिया होतो. आणि म्हणून प्रॉब्लेम येतो. म्हणून काय होतं, इथं इरिथ्रोपोएटिन सिक्रेट होतं आणि पॉलिसायथेमिया होतो. इरिथ्रोपोएटिन काय करतो, इरिथ्रोपोएसिस करतो. इरिथ्रोपोएसिस म्हणजे काय, आरबीसीचं प्रोडक्शन वाढतं. आरबीसी प्रोडक्शन जसे वाढतं त्याला आपण काय म्हणतो, पॉलिसायथेमिया म्हणतो. तर सायनोटिक डिसीज मध्ये पॉलिसायथेमिया का होतो हे तुम्हाला समजलं असेल. ठीक आहे. चला नेक्स्ट क्वेश्चन बघूया. All among the following are minor criteria of diagnosing rheumatic fever as per the Jones criteria except, खालीपैकी जे कुठलं आहे ते मायनर क्रायटेरिया नाही आहे हे आपल्याला विचारलेलं आहे. फर्स्ट ऑप्शन दिला आपल्याला फिवर, सेकंड दिला आपल्याला कोरिया, थर्ड दिला आपल्याला आर्थ्राल्जिया आणि लास्ट दिला आपल्याला प्रोलॉंग पीआर इंटरवल. बघा, तुमचा जो rheumatic fever आहे हा कसा आहे, एक ऑटोइम्युन डिसऑर्डरमुळे होणारा डिसीज आहे, ऑटोइम्युन आहे. आणि त्या डायग्नोज करण्यासाठी जो जोन्स आहे, ठीक आहे, याने काय केलं होतं, आपल्याला काही क्रायटेरिया दिलेच होते. त्याच्यामध्ये त्याने काय केलं होतं, मायनर क्रायटेरिया आणि मेजर क्रायटेरिया असे दिले होते आपल्याला, कुणी, जोन्सने. ठीक आहे, आपण काय म्हणतो, जोन्स क्रायटेरिया असं आपण म्हणतो. मग त्यांनी काय केलं होतं, मायनर आणि मेजर असे दोन वेगवेगळे क्रायटेरिया जे ते आपल्याला दिले होते. सॉरी, मायनर आणि मेजर असे आपल्याला दोन क्रायटेरिया दिले होते. तर बघा, मायनर क्रायटेरियामध्ये त्यांनी आपल्याला काय सांगितलं होतं की आर्थ्राल्जिया असेल तर, आर्थ्राल्जिया म्हणजे काय, जॉईंटचं पेन आहे तर आपण त्याला काय म्हणायचं, आर्थ्राल्जिया म्हणायचं. म्हणजे काय, तुमच्या कुठल्या तरी एखाद्या जॉईंटला काय होत आहे, पेन होत आहे, तर आपण काय म्हणू शकतो, जोन्स क्रायटेरियामध्ये त्याला मायनर क्रायटेरियामध्ये आपण त्याला ठेवू शकतो. त्याच्यानंतर पेशंटला काय आहे, फिवर आहे. पेशंटला काय फिवर आहे. पेशंट जेव्हा आपण ईसीजी काढला तेव्हा त्या ईसीजी मध्ये आपल्याला काय बघायला मिळेल, प्रोलॉंग जो आहे तो पीआर इंटरव्ह्यू आपल्याला बघायला मिळाला. आणि जेव्हा आपण पेशंटचे काय केले, ईएसआर आणि सीआरपी केलं, ईएसआर आणि जेव्हा आपण सीआरपी केलं तेव्हा आपल्याला काय मिळाल्या, यांच्या व्हॅल्यूज काय मिळाल्या, आपल्याला एलिव्हेटेड मिळाल्या. ठीक आहे. तर मायनर क्रायटेरियामध्ये काय काय तुमचं, अल्ट्राल्जिया येतं, फिवर येतं, प्रोलॉंग पीआर इंटरव्ह्यू येतो आणि ईएसआर आणि सीआरपी एलिव्हेटेड येतो. तर आता त्यातलं मेजर क्रायटेरियाबद्दल काय बोलले त्यांनी, मेजर क्रायटेरियामध्ये त्यांनी सांगितलं की पॉलीअर्थरायटिस किंवा पॉलीअर्थ्राल्जिया म्हणजेच, किंवा आपण काय म्हणू शकतो, मायग्रेटरी पॉलीअर्थरायटिस. त्याला आपण काय म्हणू शकतो, मायग्रेटरी. म्हणजे काय होतंय, काही दिवसांतर तुमचे काय दुखायला लागतात, गुडघा दुखायला लागतो, दुसऱ्या काही दिवसांतर मग तुम्हाला शोल्डरला पेन होतं, नंतर काय होतं, तुमच्या हे जे आहेत, हा वाला जो अँकल, सॉरी, याला कुठला जॉईंट म्हणतात, एल्बो जॉईंट. ठीक आहे, एल्बो जॉईंटला काय व्हायला लागतं, तुम्हाला पेन व्हायला लागतं. त्यानंतर काय, तुमच्या नी जॉईंटला पेन व्हायला लागतं. म्हणजे काय होतं, पेन जे आहे कसं होतं, मायग्रेट व्हायला लागतं. आणि पॉलीअर्थरायटिस म्हणजे एका जॉईंट पर्यंत मर्यादित आहे का, ते नाही, पूर्ण तुमच्या बॉडीच्या वेगवेगळ्या जॉईंट्स आता काय व्हायला लागलं, ते फिरायला लागलेलं आहे. तर आपण मग ते कुठे टाकतो, आपण मेजर क्रायटेरियामध्ये टाकतो. आणि जर तुमचा एकच जॉईंट दुखत असेल तर आपण काय करतो, मायनर क्रायटेरियामध्ये टाकत असतो. त्यानंतर सबक्युटेनियस जर नोड्यूल्स असतील तर, सबक्युटेनियस नोड्यूल्स, त्यानंतर काय, इरिदेमा मार्जिनॅटम. अरे,
इरिदेमा मार्जिनॅटम. त्यानंतर सिंडेनहॅम कोरिया. सिंडेनहॅम कोरिया किंवा फक्त कोरिया म्हटलं तरी चालेल. ठीक आहे, कोरिया. तर बघा, तर याच्यामध्ये आपल्याला आता माहित आहे की फिवर काय आहे, मायनर क्रायटेरिया आहे. कोरिया कसं आहे, मेजर क्रायटेरिया आहे. आर्थराल्जिया काय आहे, मायनर क्रायटेरिया आहे. पण इथे जर पॉली असतं तर आपण काय म्हटलं असतं, त्याला मेजर क्रायटेरिया म्हटलं असतं. आणि प्रोलॉंग इंटरव्हल हा पण काय आहे, मायनर क्रायटेरिया आहे. तर याच्यातला मेजर कुठला आहे, कोरिया, ऑप्शन सी. याच्यामध्ये बी. ठीक आहे, सी किंवा बी काय पण म्हणा, पण कोरिया करेक्ट आन्सर असणार आहे. What is the normal question? Next question. What is the normal color of amniotic fluid when the bag of water ruptures? Bag of water जेव्हा रप्चर होते, बॅग ऑफ वॉटर जेव्हा रप्चर होते तेव्हा जो काही amniotic fluid बाहेर येतो, amniotic fluid बाहेर येतो, या फ्लुइडचा जो आहे तो नॉर्मल कलर कुठला आहे आपल्याला विचारलेला आहे. आपल्याला ऑप्शन दिलेला आहेत ॲज लाईक वॉटर, ब्लूइश आणि ब्राउनिश आणि येलोइश. यात आपल्याला 4 ऑप्शन दिलेले आहेत. तर बघा, जेव्हा काय होतं, बॅग ऑफ वॉटर रप्चर होत असतो. बॅग ऑफ वॉटर म्हणजे काय, तो तुमचं हे असतं, सर्व्हिस असतं. ठीक आहे, आणि इथं काय असतं, बेबीचं हेड असतं. आणि इथं काय असते, बॅग ऑफ वॉटर जे आहे ते हेड आणि या सर्व्हिस मध्ये काय होते, असे अडकते. आणि इथं काय तयार होते, एक बॅग ऑफ वॉटर तयार होते. आणि हे जेव्हा इथं रप्चर होतं तेव्हा काय बघायला मिळतं आपल्याला, amniotic फ्लुइड जे आहे ते असं गश ऑफ amniotic फ्लुइड काय होतं, बाहेर येतं. त्या amniotic फ्लुइडचा जो आहे तो कलर कसा आहे, हा कलर जे आहे ते आपल्याला त्या बेबी बद्दल खूप काही सांगून जातो. हा जो कलर असतो तो त्या बेबी बद्दल आपल्याला खूप काही सांगून जातो. म्हणजे तो बेबी पोस्ट मॅच्युअर आहे का, ठीक आहे, बेबीने काय मुकेनियम वगैरे ऍस्पिरेट केलेलं आहे का, हे जे आहे ते आपल्याला त्या फक्त आणि फक्त amniotic फ्लुइडच्या कलरला पण बघून आपण सांगू शकतो. तर व्हेरियस जे amniotic फ्लुइड आहे ते आपण कसं बघू शकतो, बघा. एक तर जेव्हा तुम्हाला नॉर्मल कंडिशन विचारलेलं आहे, जेव्हा तुम्हाला काय विचारलं आहे, नॉर्मल कंडिशन विचारलं आहे, तर नॉर्मली कसं असतं, ते ट्रान्सपरंट असतं. ट्रान्सपरंट असतं किंवा कसं असतं, स्ट्रॉ कलर्ड असं आपण म्हणू शकतो. स्ट्रॉ कलर्ड. स्ट्रॉ म्हणजे कुठला, जो ज्यूस प्यायचा स्ट्रॉ का, तो नाही. स्ट्रॉ कुठला, जे गवत असतं, गवत. ठीक आहे, वाळलेलं जे गवत असतं शेतामध्ये, त्याचा कलर कसा असतो बघा. म्हणजे तो एकतर असा कलरलेस पण नसतोय आणि त्याला एकदम छोटंसं असं थोडासा असा येलोइश कलरचा जसा असतो. ठीक आहे, थोडासा असा गढूळ कलर जे आपण म्हणतो, थोडंसं गढूळ पाण्यासारखं जे आहे ते स्ट्रॉ कलर यायला पाहिजे, पण खूप जास्त त्याच्यामध्ये डार्कनेस वगैरे नसायला पाहिजे. तर त्याला आपण काय म्हणतो, नॉर्मल amniotic फ्लुइडचा कलर आपण त्याला म्हणतो. ठीक आहे, जर तुमच्या amniotic फ्लुइड जो आहे त्याचा कलर जर ग्रीन येत असेल, ग्रीन असेल, त्याला आपण काय म्हणतो, म्युकोनियम. म्युकोनियम ऍस्पिरेट. म्युकोनियम जे आहे ते ऍस्पिरेशन केलेलं असू शकतं बेबीने. किंवा जर त्याच्यामध्ये जे आहे ते आपल्याला, जर तुम्हाला गोल्डन कलर बघायला मिळत असेल, तर गोल्डन कलर जर तुम्हाला बघायला मिळत असेल तर बेबीमध्ये काय झालेलं आहे, RH इनकम्पॅटिबिलिटी झालेली आहे. इनकम्पॅटिबिलिटी झालेली आहे. आणि जर बेबीमध्ये ग्रीन कलर, ग्रीनिश येलो किंवा त्याला आपण काय म्हणू शकतो, केशरी कलर किंवा सॅफ्रन कलर. जर सॅफ्रन कलर असेल तर तो जो बेबी आहे तो कसा आहे, पोस्ट मॅच्युरिटी वाला आहे. कसा आहे, पोस्ट मॅच्युरिटी वाला आहे. आणि जर जो कलर जो आहे तो डार्क कलर असेल, डार्क कलर असेल तर त्याच्यामध्ये काय झालं आहे, बेबीमध्ये हिमोरेज झालेला आहे. हिमोरेज झालेलं आहे. आणि जर तो तुमचा जो कलर आहे तो जर डार्क ब्राऊन असेल, डार्क ब्राऊन असेल, किंवा स्पेसिफिकली जर डिशिदत्तानुसार सांगितलं बघा त्यांनी, टोबॅको कलर. डिशिदत्ताने काय सांगितलं त्यांनी, टोबॅको कलर. जर तो टोबॅको कलरचा असेल तर त्याच्यामध्ये काय होऊ शकतं, इंट्रायुटेराइन डेथ असू शकते. इंट्रायुटेराइन डेथ. ठीक, आययुडी. आययुडी म्हणजे इंट्रायुटेराइन डिव्हाइसेस पण होतं आणि आययुडी म्हणजे इंट्रायुटेराइन डेथ पण होतं. म्हणून डी डेथ हे जे आहे ते मी कम्प्लिटली लिहिलेलं आहे. तर बघा, जेव्हा काय होतं, बॅग ऑफ वॉटर मधून जेव्हा वॉटर बाहेर येतं तेव्हा त्याचे आपल्याला कलर्स जे आहेत त्या कलर्सवरून आपल्याला काय समजू शकतं, की थोडीशी आयडिया येऊ शकते की बेबीबद्दल काय अबनॉर्मॅलिटी आहेत का. मग जर नॉर्मल असेल तर आपण काय म्हणतो, ट्रान्सपरंट आहे किंवा कसं आहे, स्ट्रॉ कलर्ड आहे. ठीक आहे, आणि जर ग्रीन कलरचा असेल तर बेबीने म्युकोनियम ऍस्पिरेट केलेला आहे. जर गोल्डन कलरचा असेल तर बेबीमध्ये RH इनकम्पॅटिबिलिटी झालेली आहे. ठीक आहे, म्हणजे काय, जेव्हा काय असते, मदर निगेटिव्ह असते आणि बेबी काय असतो, पॉझिटिव्ह असतो, तेव्हा काय होते, RH इनकम्पॅटिबिलिटी होते. त्यानंतर ग्रीनिश येलो कलर असेल, म्हणजे काय, सॅफ्रन कलर असेल, केशरी कलर असेल, तर बेबी काय झालं आहे, पोस्ट मॅच्युरिटी आलेली आहे. म्हणजे काय झाले, 37 वीक्स ला बेबी जो व्हायला पाहिजे होता तो न होता आता 42 वीक्स उलटून गेलेले त्याला आहेत. त्याला आपण काय म्हणतो, पोस्ट मॅच्युरिटी असं आपण त्याला म्हणतो. त्यानंतर डार्क कलर जर असेल, म्हणजे काय, त्याच्यामध्ये हिमोरेज झाला होता आणि त्या हिमोरेजमुळे जे आहे त्या ब्लड क्लॉट्समुळे काय झालेलं आहे, त्या amniotic फ्लुइडचा कलर कसा झालेला असेल, डार्क झालेला असेल. त्यानंतर आहे डार्क ब्राऊन. म्हणजेच काय, टोबॅको कलर सारखा जर येत असेल तर त्याला आपण काय म्हणू शकतो, की बेबी जी आहे ती इंट्रायुटेराइन डेथ झालेली आहे. त्याच्यामुळे काय होतं, त्याचा amniotic फ्लुइडचा कलर डार्क ब्राऊन किंवा टोबॅको सारखा आपल्याला दिसत आहे, असं आपण म्हणू शकतो. तर जो क्वेश्चन आहे त्याचा आन्सर काय असणार आहे, मग आपलं नॉर्मल कंडिशन मध्ये विचारलं तर कसं असतं, ॲज लाईक वॉटर किंवा ट्रान्सपरंट म्हणू शकतो आपण, किंवा आपण त्याला काय म्हणू शकतो, ट्रान्सपरंट, किंवा म्हणू शकतो स्ट्रॉ कलर्ड, किंवा आपण काय म्हणतो, स्ट्रॉ कलर्ड असं आपण त्याला म्हणू शकतो. चला नेक्स्ट क्वेश्चन बघूया. बघा काय म्हणतो, 7th क्वेश्चन. व्हॉट इज द WHO क्रायटेरिया फॉर मिनिमम स्पर्म काउंट इन नॉर्मल सीमन. बघा, WHO आपल्याला जे आहे ते, आपण जेव्हा सीमन अनालिसिस करतो
जेव्हा आपण काय करतो, सीमेन अनालिसिस करतो, तेव्हा आपल्याला काय सांगितलं, WHO ने काय क्रायटेरिया सांगितलेला आहे की त्या सीमेन अनालिसिस करताना काय व्हॅल्यूज जे आहेत आपल्याला एक्सपेक्टेड आहेत आणि आपण त्यांना नॉर्मल असं म्हणू शकतोय. तर जेव्हा आपण सीमेन अनालिसिस करतो तेव्हा आपल्याला WHO ने काय काय सांगितलेलं बघा. WHO ने आम्हाला सांगितलं की जो सीमेन आहे त्या सीमेनचा जो आहे तो व्हॉल्यूम किती असायला पाहिजे. ठीक आहे. त्याच्यानंतर त्या सीमेनमध्ये स्पर्म्स किती असायला पाहिजे, स्पर्मचं कॉन्सन्ट्रेशन किती असायला पाहिजे. तर आपल्याला WHO ने सांगितलेलं आहे की ते जेवढे काही स्पर्म्स आहेत त्या स्पर्म्स पैकी नॉर्मल जे आहे ते नॉर्मल मॉर्फोलॉजी किती स्पर्म्सची असली पाहिजे. त्यानंतर त्यापैकी जेवढे काही स्पर्म होते त्या स्पर्म्स पैकी किती स्पर्म्स जे आहेत ते कसे असले पाहिजे, मोटाईल स्पर्म्स असले पाहिजे. आणि त्या स्पर्मचा पीएच किती असलं पाहिजे. ह्या सगळ्या ज्या इम्पॉर्टंट गोष्टी आहेत हे आपल्याला कोणी सांगितल्यात, WHO ने सांगितल्यात. कधी सांगितल्यात, जेव्हा आपण काय करतो, सीमेन अनालिसिस करतो. आपण काय करतो, सीमेन अनालिसिस करतो. बरं, जेव्हा एखादी जे कपल्स आहेत, जेव्हा तुमच्याकडे काय होतात, इनफर्टिलिटीच्या कंप्लेंट्स घेऊन येतात, तेव्हा जे आहे ते इंडियामध्ये तर जनरली जे आहे ते त्या मदर जे आहे त्या मदरच्या खूप साऱ्या टेस्ट केल्या जातात. पण जे आहे तो जो मेल आहे त्या मेलच्या टेस्ट केल्या जात नाहीत. तो एक सोसायटीमध्ये आपल्या टबू पण मानला जातो की बाबा जर इन्फर्टिलिटी आहे तो प्रॉब्लेम हा त्या मदरमध्येच असणार आहे. प्रॉब्लेम जो आहे तो मुलामध्ये कधीच नसतो. असं काय आपल्या इकडे एक सोशल स्टिग्मा आहे. आणि टेस्ट जे आहे ते बऱ्याच कंडिशनमध्ये स्टार्टिंगला, जरी आता एवढं आपलं सायन्स प्रगत झालेलं आहे तरी पण जे आहे ते स्टार्टिंगला ज्या टेस्ट आहेत त्या मदरच्याच केल्या जातात. आणि मग जेव्हा त्या मदरचे सगळे रिपोर्ट्स नॉर्मल येतात, तिला काही प्रॉब्लेम नाही, तिचं हार्मोनली ती गुड आहे, तिचं ती अनाटॉमिकली गुड आहे, तिच्या युटरसमध्ये पण काही प्रॉब्लेम नाही, तिच्या ट्युबिंग्समध्ये पण काही प्रॉब्लेम नाही, ओव्हरीमध्ये पण काही प्रॉब्लेम नाही, तिच्या पिरियड्समध्ये पण काही प्रॉब्लेम नाही, हे जेव्हा सगळं नॉर्मल होतं तेव्हा मग काय होतं, मेलकडे आपली काय जाते, सोसायटी जाते आणि मग त्या मेलच्या टेस्ट केल्या जातात. त्याच्यामध्ये मग त्याचं सीमेन अनालिसिस जे आहे ते तरी ऍटलिस्ट केलं जातं. अनाटॉमिकली वगैरे ते तर केलं जात नाही, पण सीमेन अनालिसिस तरी त्यांचं केलं जातं, जे की इम्पॉर्टंट आहे. मग त्या सीमेन अनालिसिस मध्ये जे आहे ते आपल्याला जे आहे ते WHO ने काय सांगितलं, काय गाईडलाईन सांगितलं की बाबा एवढं जर क्वांटिटी असेल, एवढे जर व्हॅल्यूज असतील तर आपण काय म्हणू शकतो, त्या सीमेनला नॉर्मल सीमेन असं आपण म्हणू शकतो. मग तुमचं जे सीमेनचं व्हॉल्यूम आहे ते किती असायला पाहिजे, ऍटलिस्ट 1.5 काय असायला पाहिजे मिलियन, त्याच्यामध्ये काय असायला पाहिजे, स्पर्म्स असायला पाहिजे. पण जर तुम्हाला व्हॉल्यूम विचारलं तर किती असायला पाहिजे, 1.5 ml असायला पाहिजे आणि 1.5 ml किंवा त्याच्यापेक्षा जास्त असायला पाहिजे. ठीक आहे, एक मिनिट, किती असायला पाहिजे, इक्वल टू ऑर मोर दॅन 1.5 ml असायला पाहिजे. आणि आता त्या न्यू गाईडलाईनच्या अजून पण त्याच्यामध्ये चेंजेस झालेले आहेत आणि त्याच्यामध्ये आता किती आहे, 1.4 ml पण आहे. म्हणजे 1.4 ml असेल तर आपण नॉर्मल म्हणू शकतो, आणि त्याच्यापेक्षा जास्त असेल पण त्याला काय म्हणू शकतो, नॉर्मल अमाऊंट ऑफ काय म्हणू शकतो, सिमेंट म्हणू शकतो. हे काय आहे, पर इजॅक्युलेट आहे. ठीक आहे, पर इजॅक्युलेट सिमन व्हॉल्यूम पर इजॅक्युलेट किती असायला पाहिजे, 1.5 ml तरी असायला पाहिजे ऍटलिस्ट. आता या 1.5 ml मध्ये जे आहे ते एका ml मध्ये किती स्पर्म्स असायला पाहिजे हे आपल्याला काय आहे, स्पर्म्स कॉन्सन्ट्रेशन सांगतं. मग स्पर्म्स कॉन्सन्ट्रेशन आपल्याला काय सांगतं की ऍटलिस्ट किती असायला पाहिजे, 15 मिलियन स्पर्म जे आहे ते पर ml असले पाहिजे. म्हणजे एका ml मध्ये किती असले पाहिजे स्पर्म्स, 15 ml असायला पाहिजे. म्हणजे जवळपास जे आहे ते हे 15 आणि अजून किती 7, म्हणजे किती, जवळपास 22 मिलियन स्पर्म जे आहे ते टोटल ऍटलिस्ट असायला पाहिजे. 1.5 ml जे आहे तर आपण पर इजॅक्युलेट जर आपण कन्सिडर केलं तर ऍटलिस्ट 22 मिलियन जे आहे ते स्पर्म्स एका इजॅक्युलेटमध्ये असले पाहिजे. आणि जर तुम्हाला ml मध्ये विचारलं तर किती असले पाहिजे, ते 15 मिलियन काय असले पाहिजे काय स्पर्म्स असले पाहिजे. त्याच्यापैकी जे नॉर्मल मॉर्फॉलॉजी आहे, जे आहे ते किती पर्सेंट स्पर्मची असली पाहिजे, मोर दॅन 4% स्पर्मची काय असायला पाहिजे, नॉर्मल मॉर्फॉलॉजी असायला पाहिजे. म्हणजे त्यांचं जे अनाटॉमिकल स्ट्रक्चर आहे हे काय असायला पाहिजे, त्यांचं हेड असायला पाहिजे. ठीक आहे, त्याच्यानंतर काय असायला पाहिजे, नेक असायला पाहिजे. आणि त्याच्यानंतर काय असायला पाहिजे, टेल असायला पाहिजे. त्यानंतर ह्या हेडवरची काय असायला पाहिजे, कॅप असायला पाहिजे, हेड असायला पाहिजे, नेक असायला पाहिजे आणि काय असायला पाहिजे, टेल असायला पाहिजे. ही काय झाली, नॉर्मल मॉर्फॉलॉजी झाली कुठल्याही स्पर्मची. ही किती असायला पाहिजे, ऍटलिस्ट 4%. किती, 4% किंवा त्यापेक्षा जास्त. ठीक आहे. त्याच्यानंतर हे जे स्पर्म्स आहेत या स्पर्म्स पैकी 40% स्पर्म्स कसे असले पाहिजे, मोटाईल असले पाहिजे. 40% स्पर्म म्हणजे फॉर एक्झाम्पल जर तिथे 10 मिलियन स्पर्म असतील, ठीक आहे, 10 मिलियन स्पर्म्स असतील तर त्याच्यापैकी 4 मिलियन तरी कसे असले पाहिजे, 4 मिलियन तरी कसले असले पाहिजे, मोटाईल स्पर्म्स असले पाहिजे. कसे असले पाहिजे, मोटाईल स्पर्म्स असले पाहिजे. आणि त्याचं पीएच जे आहे त्या स्पर्म जो सिमेन आहे, ठीक आहे, सिमेन जे आहे त्या सिमेनचं पीएच किती असले पाहिजे, 7.2 ते 7.8. म्हणजेच काय, स्लाइटली अल्कलाईन असायला पाहिजे. स्लाइटली कसं असायला पाहिजे, अल्कलाईन असायला पाहिजे. ठीक आहे.
तर काय काय आपल्याला सिमेन अनालिसिस मध्ये सिमेनचं व्हॉल्यूम किती असलं पाहिजे, 1.5 ml पेक्षा जास्त असायला पाहिजे, कॉन्सन्ट्रेशन किती असायला पाहिजे, 15 मिलियन पर ml असायला पाहिजे, नॉर्मल मॉर्फोलॉजी किती % असायला पाहिजे, 4% असायला पाहिजे, आणि नॉर्मल मोटाईल स्पर्म्स किती असायला पाहिजे, तर 40% असायला पाहिजे, आणि पीएच किती असायला पाहिजे, 7.2 ते 7.8, म्हणजे थोडंसं अल्कलाईन पीएच जे आहे ते आपल्याला हवं असतं. कशाचं, सिमेनचं. तर बघा, WHO क्रायटेरिया मिनिमम स्पर काउंट इन नॉर्मल सिमन, नॉर्मल सिमन मध्ये स्पर्म काउंट किती आहे आपल्याला विचारायचं, किती असतं, 15 मिलियन पर ml जे आहे ते आपल्याला बघायला मिळतं. नेक्स्ट क्वेश्चन बघूया. Which of the following medication is used in the management of raised ICP? जेव्हा इंट्राक्रॅनियल प्रेशर जेव्हा वाढतो तेव्हा जे आहे आपल्याला कुठलं जे आहे ते ड्रग जे आहे ते आपल्याला यूज केला पाहिजे हे आपल्याला विचारलंय. बघा, आयसीपी वाढतो म्हणजे काय, इंट्राक्रेनियल प्रेशर. इंट्राक्रेनियल प्रेशर जेव्हा वाढतं तर हे कशामुळे वाढतं, त्याचे खूप सारे कारण आहेत. ठीक आहे, सेरेब्रल एडिमामुळे वाढू शकतं, हेड इंजुरीमुळे वाढू शकतं, हे त्याचे काय असू शकतात, अंडरलाईन वेरियस कॉजेस असू शकतात, प्रायमरी कॉजेस असू शकतात, त्याच्यानंतर जे सेकंडरी कॉजेस काही एखाद्या डिसीजमुळे, दुसऱ्या डिसीजमुळे पण त्याचं काय होऊ शकतं, इंट्राक्रेनियल प्रेशर जे आहे ते वाढू शकतं. जर इंट्राक्रेनियल प्रेशर वाढत असेल तर आपण पेशंटमध्ये कुठला ड्रग दिला पाहिजे हे आपल्याला विचारलेलं आहे, सिंपल आणि साधं. फर्स्ट ऑप्शन आहे आपल्याकडे डायझेपाम. पेशंटमध्ये आपण डायझेपाम दिला पाहिजे का. सेकंड आहे मॅनिटॉल, थर्ड आहे फेनिटॉइन, आणि लास्ट आहे फ्युरोझामाइड. बघा, आपण ऑप्शन वाईज जर गेलं तर जो तुमचा डायझेपाम आहे, ठीक आहे, हा जो तुमचा डायझेपाम आहे, हा डायझेपाम काय, थोडासा सिडेटिव्ह ड्रग आहे. हा काय आहे, सिडेटिव्ह ड्रग आहे. आणि हे जो ड्रग आहे हे आपण हेड इंजुरीच्या किंवा आयसीपी, इन्क्रीज आयसीपीच्या पेशंटमध्ये यूज करतो, पण आयसीपी कमी करण्यासाठी यूज नाही करतो आपण याला आपण डायझेपाम लिहून घ्या. ठीक आहे, डायझेपाम इज नॉट युज्ड फॉर रिड्युसिंग ICP, reducing ICP, rather it is used to control seizures in patient with increase ICP. असं आपण लिहू शकतो. डायझेपाम काय करू शकत नाही आपण, ते आयसीपी कमी करत नाही, पण जर एखाद्या पेशंटचा आयसीपी वाढलेला असेल त्याच्यामध्ये आपल्याला काय बघायला मिळतात, सीझर्स बघायला मिळतात. मग या सीझर्सला कमी करण्यासाठी पण आपण डायझेपाम जे आहे ते यूज करू शकतो. पण आपल्याला क्वेश्चनमध्ये काय विचारलेलं आहे की जे मॅनेजमेंट ऑफ रेज आयसीपी, याच्यामध्ये रेज आयसीपीच्या मॅनेजमेंटमध्ये त्याला आपण यूज करतो का, तर नाही करत. जे आपण त्याला सपोर्टिव्ह म्हणून आपण त्याला यूज करू शकतो. ठीक आहे, कसं यूज करू शकतो आपण त्याला, सपोर्टिव्ह म्हणून यूज करू शकतो. त्यानंतर आहे बघा मॅनिटॉल. सेकंड ऑप्शन काय आहे आपल्याकडे, मॅनिटॉल. मॅनिटॉल हा काय आहे, ऑस्मोटिक डायुरेटिक आहे. ऑस्मोटिक डायुरेटिक आहे. आता आपल्या पेशंटमध्ये काय झालेलं असू शकतं बघा, सिरेब्रल एडेमा जर झालेला असेल पेशंटला, सिरेब्रल एडेमा जर झालेला असेल, मग त्याचं कारण काही पण असू शकतं. ठीक आहे, सिरेब्रल एडेमा झाले म्हणजे काय, तुमच्या ह्या ब्रेन सेल्स आहेत, या ब्रेन सेल्समध्ये काय झालेलं आहे, इडेमा झालेला आहे. जर तुम्ही काय केलं, ऑस्मोटिक डायुरेटिक दिलं म्हणजे काय केलं तुम्ही, ही जी ब्लड वेसल आहे, ह्या ब्लड वेसलची काय केली तुम्ही, ऑस्मोलॅरिटी वाढवली. या ब्लड वेसलची काय केली तुम्ही, ऑस्मोलॅरिटी काय केली, वाढवली. मग ऑस्मोलॅरिटी वाढवल्यामुळे काय होणार आहे, हे जे काय सेल आहे या सेलमधलं फ्लूइड काय येणार आहे, इकडे येणार आहे. ठीक आहे, या सेलमधलं सगळं पाणी काय होणार, तुमच्या इंट्राव्हेस्क्युलर कंपार्टमेंटमध्ये जाणार आहे. म्हणजेच काय होणार आहे, फ्लूइड शिफ्ट्स फ्रॉम ब्रेन सेल्स टू इंट्राव्हेस्क्युलर कंपार्टमेंट. आणि जेव्हा इंट्राव्हेस्क्युलर स्पेसमध्ये तुमचं काय होतं, फ्लूइड शिफ्ट होतं, तेव्हा काय होतं, सेरेब्रल एडिमा काय होतो, रिड्यूस होतो. सेरेब्रल एडिमा काय होतो, रिड्यूस होतो. सेरेब्रल एडिमा काय होतो, रिड्यूस होतो. आणि जेव्हा तुमचा सेरेब्रल एडिमा रिड्यूस होतो, तुमचं काय होतं, आयसीपी म्हणजे काय, इंट्राक्रॅनियल प्रेशर काय होतं, कमी होतं. ठीक आहे, म्हणजे मॅनिटॉल जे आहे ते आपण सक्सेसफुली यूज करू शकतो. कशामध्ये, जर तुम्हाला काय करायचं असेल, आयसीपीला काय करायचं असेल, मॅनेज करायचं असेल, तर हे तुम्ही ॲज अ डेफिनेटिव्ह म्हणून त्याला यूज करू शकता. हे सपोर्टिव्ह आहे का, नाही, हे काय डेफिनेटिव्ह आहे. तर फेनिटॉइन याला आपण काय म्हणतो, लाडाने, याला आपण लाडाने इप्टॉइन असं सुद्धा म्हणतो. ठीक आहे, इप्टॉइन हे काय ब्रँड नेम आहे, फेनिटॉइन काय जेनेरिक नेम आहे. इप्टॉइन जे आहे हे कसं आहे, अँटी सीझर आहे. हे कसं आहे, अँटी सीझर आहे, कॉन्ट्रा इंडिकेटेड आहे. कशामध्ये, प्रेग्नन्सीमध्ये कॉन्ट्रा इंडिकेटेड आहे. आणि बेबीजमध्ये पण काय प्रिकॉशियसली यूज करू शकतो आपण, प्रिकॉशियसली. हे काय नाहीये, म्हणजे कॉन्ट्रा इंडिकेटेड पण नाही आणि इंडिकेटेड पण नाहीये, पण प्रिकॉशनरी जर आपण जे आहे ते दुसरे जे ड्रग्ज आहेत, जे की अल्टरनेटिव्ह ड्रग्ज आहेत, जर फिनोबार्बिटल्स वगैरे, ते जर आपण नसतील यूज करत, काय कॉम्प्लिकेशन असतील बेबीजमध्ये, आणि जर आपल्याकडे आता इप्टॉइन शिवाय जर ऑप्शन नाही तर आपण इप्टॉइन त्याच्यामध्ये यूज करू शकतो, पण ते पण खूप प्रिकॉशियसली. का, त्याच्यामध्ये जे आहे ते ॲलर्जिक सिम्पटम्स आपल्याला बघायला मिळतात, बर्न लाईक स्किन बघायला मिळते, त्याला आपण काय म्हणतो, एसजे सिंड्रोम असं आपण म्हणतो. एसजे सिंड्रोम आपल्याला त्याच्यामध्ये बघायला मिळू शकतो जर आपण इप्टॉइन यूज केला.
कशामध्ये, पेडियाट्रिक्समध्ये. त्याच्यामुळं हा कसा आहे, इप्टॉइन अँटीसीजर ड्रग आहे, जो की आपण यूज करू शकतो कशामध्ये, इन्क्रीज आयसीपी मध्ये. पण हे पण काय आहे, सपोर्टिव्ह मॅनेजमेंट आहे. हे पण काय आहे, सपोर्टिव्ह मॅनेजमेंट आहे. आणि आयसीपी तुमचा कमी होणार नाही, फक्त जर ते आयसीपी वाढले होते त्याच्यामुळे जर पेशंटला सीझर्स असतील, त्या पेशंटला जर झटके येत असतील तर ते झटके येण्याचं का फक्त आपण कमी करू शकतो. त्यानंतर फ्युरोझामाइड आहे, जो की काय आहे, लूप डायरेटिक आहे. हा काय आहे, लूप डायरेटिक आहे. आणि हा लूप डायरेटिक जो आहे याच्यामध्ये तुमचं जे इन्क्रीज आयसीपी आहे याच्यामध्ये फारसा असा काही रोल नाही आहे. ठीक आहे, अनलेस अँड अंटिल जर तुमच्या पेशंटचा खूप जास्त बीपी वाढलेला आहे आणि ते बीपी वाढल्यामुळे पेशंटमध्ये स्ट्रोक झाला आणि त्या स्ट्रोकमुळे जर पेशंटचा काय झालं आहे, आयसीपी वाढलेला आहे, तर आपण बीपी मॅनेजमेंटसाठी म्हणून तर लॅसिक्सला यूज करू शकतो. फ्युरोझामाइड्सला आपण दुसरं नाव काय देतो, लॅसिक्स. ठीक आहे, लॅसिक्स आपण देऊ शकतो कशासाठी, बीपी मॅनेजमेंटसाठी. पण आयसीपी मध्ये तसा डायरेक्ट रोल असा नाहीये. तर डायरेक्ट रोल ऑफ कशाचा आहे याच्यामध्ये, मॅनिटॉलचा आहे. डायरेक्ट रोल ऑफ कशाचा आहे, आयसीपी कमी करण्यामध्ये तर डायरेक्ट रोल आहे मॅनिटॉलचा. मग मॅनिटॉलचं काय, तर एक IV सलाईनची बॉटल येते. ठीक आहे, इंजेक्शन मॅनिटॉल कशामध्ये येतं, इंजेक्शन मॅनिटॉल जे आहे ते बॉटल फॉर्ममध्ये येतं. बॉटल सलाईनची बॉटल आहे त्या बॉटलच्या फॉर्ममध्ये येतं. ठीक आहे, 100 cc ची तुमची बॉटल असते. किती, 100 cc ची बॉटल असते. आपण स्टार्ट डोस मध्ये किती देतो, स्टार्टिंगला 200 cc देतो आणि मग नंतर आपण काय करतो, TDS मध्ये 100 cc आपण ठेवत असतो. ठीक, तर ऑप्शन सी म्हणजे काय, मॅनिटॉल. ऑप्शन खालीवर का आहेत आज. चला ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन बघूया. A nurse is preparing a patient who is scheduled for a surgery under general anesthesia. एक पेशंटला काय करताय, नर्स प्रिपेअर करत आहे, जो की काय करणार आहे, जनरल अनेस्थेशिया अंडर काय करणार आहे, त्याला आपण ओटी मध्ये घेणार आहोत. विच ऑफ द फॉलोइंग प्री ऑपरेटिव्ह इन्स्ट्रक्शन इज अप्रोप्रिएट फॉर दिस पेशंट. आणि त्या पेशंटला काय करता, तुम्ही प्री ऑफ एज्युकेशन देतात. आणि जेव्हा तुम्ही प्री ऑफ एज्युकेशन देत असताना तुम्ही जे आहे ते कुठले जे आहे ते पेशंटला एज्युकेट केलं पाहिजे, कशाबद्दल जे आहे ते एज्युकेट केलं पाहिजे, कशाबद्दल जे आहे ते इन्स्ट्रक्शन दिलं पाहिजे, हे तुम्हाला विचारलेलं आहे. ईट लाईट ब्रेकफास्ट ऑन द डे ऑफ सर्जरी. सर्जरी दिवशी काय करायचं, तुम्हाला फुल जेवण करायचं नाही. काय करायचं, थोडंसं लाईटली काहीतरी तुम्ही खाऊ शकता, वडापाव वगैरे खाऊ नये, मस्त टकाटक, पण फुल जेवण करू नका असं तुम्हाला सांगायचं आहे. सेकंड काय म्हणायचं बघा तुम्हाला, युरिनरी इनकॉन्टिनन्स इज एक्सपेक्टेड पोस्ट ऑपरेटिव्हली. ऑपरेशन झाल्याच्या नंतर काय होऊ शकतं, तुम्हाला अनेस्थेशियामुळे वगैरे पोस्ट ऑपरेटिव्हली थोडासा युरिनरी इनकॉन्टिनन्स होऊ शकतो, हे तुम्हाला सांगायचं आहे. थर्ड काय आहे बघा, नॉजिया, वॉमिटिंग, शिवरिंग आर एक्सपेक्टेड पोस्ट ऑपरेटिव्हली. पोस्ट ऑपरेशन झाल्यामुळे तुम्हाला काय होऊ शकतो, थोडंसं मळमळ होणे, उलटी होणे आणि थोडंसं थंडी वगैरे वाजणे हे तुम्हाला होऊ शकतं. नंतर लास्ट काय म्हणतं बघा, टेक ऑल द मेडिकेशन्स ड्यू ऑफ द डे इन द मॉर्निंग इटसेल्फ. मॉर्निंग मेडिकेशनचे जे ड्यूज आहेत ते काय करायचे, सगळ्या जेवढे काय तुमच्या दिवसाचे सगळे जे काही डोस आहेत ते काय करायचे, सकाळी खाऊन घ्यायचं आहे. म्हणजे दिवसभर काय तुम्ही आता ओटी मध्ये असणार, ठीक आहे, त्यामुळे तुम्हाला अनेस्थेशियाचा वगैरे इफेक्ट असू शकतो. म्हणून काय करायचं, तुम्हाला सगळ्यांचे तुमचे मेडिकेशन आहेत तुम्ही काय करायचे, सकाळीच खाऊन संपवून टाकायचे आहेत. हा जो क्वेश्चन आहे, या क्वेश्चनचा आन्सर तुम्हाला काय करायचं आहे, होमवर्क देणार आहे मी तुम्हाला. या क्वेश्चनचा आन्सर तुम्हाला काय सांगायचं आहे, कमेंटमध्ये सांगायचं आहे. कमेंटमध्ये सांगायचं आहे. आणि आजचा जो आपला एपिसोड आहे, हा एपिसोड आपला 79वा, ठीक आहे, 79th एपिसोड आहे आपला, हा आपला 79th एपिसोड आहे. आणि जर जे पुढचे जे एपिसोड्स आहेत आपले, हा पुढचा एपिसोड आपला नागेश सरांचा येणार आहे आणि त्याच्यानंतर परत माझा. ठीक आहे, असे आपले जे आहेत आता जवळपास आपण 100 एपिसोड पर्यंत घेणार आहोत. आणि त्याच्यानंतर मग आपण थोडंसं जे स्टे आलेलं आहे त्याच्यामुळे थोडंसं स्टॉप करूयात, किंवा मग जर एक्झाम रिझ्यूम झाले तर आपण काय करूया, परत स्टार्ट करूया. पण आता आपण मॅक्स टू मॅक्स 100 एपिसोड पर्यंतच करण्याचा प्रयत्न करणार आहोत, कारण आपली आता एक दुसरी एक बॅच आपण सुरू करणार आहोत, ती म्हणजे DHS आणि DMAR ची. ठीक आहे, तर त्यासाठी वेळ आहे अजून भरपूर. तोपर्यंत तुम्ही CHUचा अभ्यास करा आणि भेटूया आपण आपल्या नेक्स्ट लेक्चरमध्ये. थँक्यू.